97% of oxygen is transported in by RBC in the form of oxyhemoglobin. Before that, before the discussion on the transport of oxygen, let's discuss the concept of what is meant by hemoglobin, its structure and all. What is meant by hemoglobin? Hemoglobin क्या है दोस्तों? Hemoglobin क्या है? What is hemoglobin? ये क्या है? Hemoglobin is, याद रखो, it is red colored iron containing pigment in RBC. एक pigment है. What is hemoglobin? It is red colored, color red है, red colored आयरन कंटेनिंग, आयरन भी है उसमें, आयरन कंटेनिंग पिगमेंट है, आयरन कंटेनिंग पिगमेंट है, that is present in RBC. Pigment in RBC means red blood cell. RBC is also known as erythrocyte, that is hemoglobin. Now ये जो hemoglobin है दोस्तों, ये जो hemoglobin है, it is, अगर मैं केमिस्ट्री के लैंग्वेज में बात करूं, ये जो हीमोग्लोबिन है, हीमोग्लोबिन जो है दोस्तों, हीमोग्लोबिन इज अ कॉन्जुगेटेड प्रोटीन है. नाउ व्हाट इज द कॉन्सेप्ट ऑफ कॉन्जुगेटेड प्रोटीन? उसमें एक प्रोटीन पार्ट होता है और दूसरा नॉन प्रोटीन पार्ट होता है. सच प्रोटीन इज कॉल्ड एज अ कॉन्जुगेटेड प्रोटीन. कॉन्जुगेशन मींस फॉर्म्ड बाय टू पार्ट. इट इज अ कॉन्जुगेटेड प्रोटीन. हीमोग्लोबिन इज अ कॉन्जुगेटेड प्रोटीन which consists of globin and heme. Globin as a protein part and heme as a non-protein part, which consists of दोस्तों, that is, which consists of globin, that is a protein part है, protein part, that is a globin is a protein part, and heme is the iron part. Heme a iron part और नॉन प्रोटीन पार्ट है. हीम इज द आयरन पार्ट और इसमें नॉन प्रोटीन पार्ट है. कॉन्जुगेटेड प्रोटीन व्हेन नॉन प्रोटीन पार्ट. व्हेन वी आर डीलिंग विद टॉपिक बायोमॉलिक्यूल, हम बात करेंगे व्हाट इज मीन बाय सिंपल प्रोटीन और व्हाट इज मीन बाय कॉन्जुगेटेड प्रोटीन. कॉन्जुगेटेड प्रोटीन में मींस एक कोई तो भी दूसरा मॉलिक्यूल प्रोटीन के साथ अटैच है, उसे कहते हैं कॉन्जुगेटेड प्रोटीन. ओके. हा थोडासा टिल्ट झालेला आहे कॅमेरा, ठीक आहे, थोडंसं टिल्ट झालेलं आहे. बोर्डच्या लाईन तिरप्या नाही झाल्या, कॅमेराचा थोडंसं टिल्टचा इश्यू आहे. ओके, ते थोडंसं टिल्ट झालेलं आहे. असो, जरा लक्ष द्या. नाव प्लीज पे अटेंशन. आता जर तुम्ही बघत असाल हिमोग्लोबिन काय आहे, हे हिमोग्लोबिन तुम्हाला कळालं ना, बाकी सगळं कळायला लागेल. नाउ सपोज मान लो ये है दोस्तों हीमोग्लोबिन. हीमोग्लोबिन तो इसमें ना दो पार्ट है, एक है हीम, दूसरा है ग्लोबिन. एक है हीम और दूसरा पार्ट है ग्लोबिन. तो हीमोग्लोबिन इज इक्वल टू दोस्तों दैट इज हीम प्लस ग्लोबिन. नाउ प्लीज पे अटेंशन. सो ये जो हीम है, दैट हीम इज दोस्तों, हीम इज आयरन पार्ट. इसमें होता है आयरन. हीम इज द आयरन पार्ट, इसमें होगा आयरन. एंड ग्लोबिन इज दोस्तों प्रोटीन पार्ट. ग्लोबिन इज अ प्रोटीन पार्ट. नाउ ये कुछ बेसिक स्ट्रक्चर, ये बेसिक इंफॉर्मेशन अबाउट हीमोग्लोबिन. और ये कॉन्जुगेटेड प्रोटीन है. इट इज अ रेस्पिरेटरी पिगमेंट. व्हाई इट इज कॉल्ड एज अ रेस्पिरेटरी पिगमेंट? बिकॉज इन ह्यूमन बीइंग इट हेल्प इन transport of respiratory gases like oxygen and transport. That's why it is called as a respiratory pigment. That hemoglobin दोस्तों is also present in earthworm or phylum Annelida, or but in phylum Annelida RBC absent असतात. That hemoglobin is dissolved in plasma. In earthworm hemoglobin is dissolved in plasma. ये हमारे सिलेबस में आगे टॉपिक है स्ट्रक्चरल ऑर्गेनाइजेशन एनिमल, उसमें बात करेंगे. बट याद रखो ना, ये जो हीमोग्लोबिन है इसमें ना 4 पॉलीपेप्टाइड चेन है. कितने? 4 पॉलीपेप्टाइड चेन है और 4 हीम ग्रुप है. नाउ प्लीज पे अटेंशन. नाउ वन हीमोग्लोबिन ये बहुत ही इंपॉर्टेंट है. दैट इज वन हीमोग्लोबिन, दैट इज डिनोटेड बाय HB. वन हीमोग्लोबिन कंसिस्ट ऑफ दोस्तों, ये बहुत इंपॉर्टेंट फॉर्मूला यहाँ पे लिखता हूं. One hemoglobin consists of 4 polypeptide chain and 4 heme group.
दैट इज वन हीमोग्लोबिन, एक जो हीमोग्लोबिन का मॉलिक्यूल है उसमें कितने हैं दोस्तों, जो एक हीमोग्लोबिन का मॉलिक्यूल है दैट इज सॉरी वन हीमोग्लोबिन H see that one hemoglobin consists of दोस्तों that is 4 heme group, heme अगोदर लेतो 4 heme plus 4 polypeptide chain, 4 heme plus 4 polypeptide chain. Polypeptide chain means these are the protein chain, प्रोटीन से थोड़े से छोटे होते हैं उन्हें कहते हैं पॉलीपेप्टाइड, याद रखो. एक हीमोग्लोबिन मध्ये 4 हीम आणि 4 पॉलीपेप्टाइड चेन आहेत. नाउ प्लीज पे अटेंशन, आगे बढ़ते हैं. ओके, नाउ दोस्तों that adult hemoglobin means which is present in adult hemoglobin जो होता है दोस्तों, adult hemoglobin ऑक्सीजन ट्रांसपोर्ट प्रोटीन है हीमोग्लोबिन. अडल्ट हीमोग्लोबिन कंसिस्ट ऑफ दोस्तों, कंसिस्ट ऑफ adult hemoglobin consists of 2 alpha and 2 beta chain, consist of दोस्तों 2 alpha and 2 beta chain. It consists of 2 alpha and 2 beta chain. MCQ, it consists of 2 alpha and 2 beta chains. टोटल किती झाल्या, 2 अल्फा 2 बीटा. वाह, दिसना झालंय, बहुत बढ़िया. टोटल किती झाल्या, 2 अल्फा 2 बीटा. टोटल किती झाल्या, 2 अल्फा 2 बीटा. टोटल झाल्या 4 पॉलीपेप्टाइड चेन. टोटल झाल्या 4 पॉलीपेप्टाइड चेन. फॉर एक्झाम्पल याला असं लिहितात, लक्षात ठेवा, HbA means adult hemoglobin. Here A stand for adult and which is equal to दोस्तों alpha 2 beta 2. MCQ, alpha 2 beta 2, 2 अल्फा चेन 2 बीटा चेन. टोटल पॉलीपेप्टाइड किती चेन झाल्या, 4 दोस्तों. और एक इंपॉर्टेंट एमसीक्यू दैट इज फीटल हीमोग्लोबिन. फीटल मींस जो बच्चों में है, जो फीटस में है. जो फीटल हीमोग्लोबिन होता है, जो फीटल हीमोग्लोबिन कंसिस्ट ऑफ, एमसीक्यू, फीटल हीमोग्लोबिन कंसिस्ट ऑफ दोस्तों दैट इज 2 अल्फा एंड 2 गैमा चेन. 2 अल्फा और 2 गैमा चेन होते हैं दोस्तों फीटल हीमोग्लोबिन में, याद रखो. दैट इज डिनोटेड बाय HbF इज इक्वल टू अल्फा 2 और गैमा 2. एमसीक्यू, ये भी याद रखो. और जो फीटल हीमोग्लोबिन होता है, ये जो फीटल हीमोग्लोबिन है दोस्तों, इट हैज हायर एफिनिटी फॉर ऑक्सीजन देन दी अडल्ट हीमोग्लोबिन. ये भी एक एमसीक्यू है, नोट डाउन कर लो यहाँ पे, नोट डाउन, नोट डाउन. ये जो फीटल हीमोग्लोबिन है, फीटल HB हैज हायर एफिनिटी, हैज हायर एफिनिटी, हैज एन हायर एफिनिटी, ओके, for oxygen than the दोस्तों adult hemoglobin HbA, than the adult hemoglobin. MCQ, than the adult hemoglobin. फिर से एक बार, स्ट्रक्चर ऑफ हीमोग्लोबिन. अगर मैं बात करूं दोस्तों द कॉन्सेप्ट ऑफ स्ट्रक्चर ऑफ हीमोग्लोबिन की, लक्षात ठेवा, स्ट्रक्चर ऑफ हीमोग्लोबिन मध्ये हे ज्याला कळलं का त्याला बऱ्याच गोष्टी कळतात. स्ट्रक्चर ऑफ हीमोग्लोबिन याच्यामध्ये 4 पॉलीपेप्टाइड चेन आहेत आणि 4 हीम ग्रुप आहेत. प्रत्येक पॉलीपेप्टाइड चेन सोबत एक हीम आहे. 4 ग्लोबिन चेन आहेत. अल्फा ग्लोबिन चेन 2 आणि बीटा ग्लोबिन चेन 2, ऐसे 4 है. और हर एक ग्लोबिन चेन के पास एक हीम ग्रुप है और हर एक हीम में एक आयन है. वाओ, किसमें क्या है किसमें क्या है किसमें क्या है देखते हैं, पेशित पेशी. हीमोग्लोबिन जो है, हीमोग्लोबिन में क्या है दोस्तों, हीमोग्लोबिन के पास दोस्तों क्या है, 4 हीम ग्रुप. हीमोग्लोबिन के पास 4 हीम ग्रुप है एंड 4 ग्लोबिन चेन है. 4 हीम ग्रुप है और 4 ग्लोबिन चेन होते हैं हीमोग्लोबिन में. नाउ ईच हीम कंटेन, हर एक हीम में कंटेन 1 आयरन. याद रखो that each heme, that is one heme, मैं हीमोग्लोबिन बोलत नाही तर हीम बोलत आहे.
one heme contain one iron. एका हिम मध्ये किती आयर्न आहेत? एक. वन हिम कंटेन वन आयरन. आता पुढचं बोलतो, बहुत ही बढ़िया. आगे बोलता हूं दोस्तों, दैट इज वन ऑक्सीजन मॉलिक्यूल, वन O2 मॉलिक्यूल, वन ऑक्सीजन मॉलिक्यूल कंबाइन विथ द वन आयर्न. तुम्ही मला सांगायचंय दैट इज वन आयर्न कैरी वन आयर्न कैरी वन ऑक्सीजन मॉलिक्यूल. वन आयर्न कॅरी वन ऑक्सिजन मॉलिक्यूल. हे ज्याला जमलं त्याला भरपूर गोष्टी जमतात. चला बघा आता काय. सो स्ट्रक्चर ऑफ हिमोग्लोबिन, वन हिमोग्लोबिन हैज दोस्तों, वन हिमोग्लोबिन हैज 4 हीम एंड 4 ग्लोबिन चेन. दिस इज द बेसिक कॉन्सेप्ट. और ये जो 4 हीम है उसमें ईच वन हीम कंटेन वन आयरन and one iron carry one oxygen molecule. My question to all of you that how many oxygen molecule are carried by one hemoglobin? How many oxygen molecule are carried by one hemoglobin? बहुत ही बढ़िया. Answer is 4. Answer is 4 दोस्तों. One hemoglobin, please pay attention. One hemoglobin, one HB carry दोस्तों 4 oxygen molecule. One hemoglobin carries 4 oxygen molecule. Please remember, it is like auto rickshaw. Hemoglobin is like auto rickshaw. ऑटो रिक्षा मध्ये जर नॉर्मल बघितलं तर पाठीमागच्या सीटवर 3 लोक आणि समोर ड्रायव्हर असंच होऊ शकतं ना. ऑटो रिक्षा मध्ये जर तुम्ही बघितलं तर पाठीमागच्या सीटवर 3 लोक, समोर ड्रायव्हर, त्याच्या पलीकडे बसू शकत नाही. हा, ही गोष्ट वेगळी सोडून द्या की औरंगाबाद मध्ये किंवा कुठल्या शहरामध्ये माग 4, ठीक आहे, ऍडजस्ट करा आणि त्या ड्रायव्हरच्या पुढच्या सीटवर एकच आहेत पण तिथं 2, इकडून एक आणि इकडून एक, ठीक आहे. आणि ते ड्रायव्हर कशी चालवायला गाडी असं. आलं लक्षात? हे इकडं बाहेर काढलंय त्यांनी, समजा तुम्हाला दिसत नाही मी काय केलंय तर, पण तुम्हाला सांगतो हे असं चालवायला आलंय. एखादं दुसरं वाहन आलं तर घासून जाईल इकडचं पार्ट त्याचा. आलं लक्षात? असं म्हणजे पण नॉर्मली समोर किती? समोर 1 आणि माग 3. तसं हिमोग्लोबिनच आहे. वन हिमोग्लोबिन कॅरीज 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल. ऑटो दिसला की सांगायचं हे हिमोग्लोबिन आहे. वन हिमोग्लोबिन कॅरीज 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल. जरा पुढे बघूया हे काय आहे तो कॉन्सेप्ट. जरा समजून घ्या, तुम्हाला डिटेल कळायला लागेल की काय कॉन्सेप्ट असतो. हिमोग्लोबिन जे आहे ना, इट हॅज अ दोस्तों हिमोग्लोबिन डू यू नो दैट प्रोटीन टॉपिक है बायोमोलिक्यूल. प्रोटीन हैज अ प्राइमरी स्ट्रक्चर, सेकेंडरी स्ट्रक्चर, टर्शियरी स्ट्रक्चर एंड क्वाटरनरी स्ट्रक्चर. तो ये जो हीमोग्लोबिन है उसमें ना, हीमोग्लोबिन एज अ प्रोटीन इट हैज अ क्वाटरनरी स्ट्रक्चर. एमसीक्यू, ओके. एज अ प्रोटीन, ये प्रोटीन ही तो है दोस्तों. एज अ प्रोटीन इट हैज क्वाटरनरी स्ट्रक्चर असतं. तुम्हाला माहित आहे क्वाटरनरी स्ट्रक्चर आहे. इट हैज अ क्वाटरनरी स्ट्रक्चर. एमसीक्यू आहे, लक्षात. इट हॅज अ क्वाटरनरी स्ट्रक्चर. नाव काही महत्वाच्या गोष्टी हिमोग्लोबिन बद्दल, दॅट इज नॉर्मल हिमोग्लोबिन लेवल इन ब्लड. नॉर्मल हिमोग्लोबिन और HB लेवल. नॉर्मल हिमोग्लोबिन लेवल इन ब्लड. हिमोग्लोबिन लेवल इन ब्लड किती हो? लेवल इन ब्लड. एनीवन फ्रॉम द क्लास? किसी को पता है? किसी को पता है सर हिमोग्लोबिन क्वाटरनरी स्ट्रक्चर है ना? यस, ते तर सांगतोय. नॉर्मल हिमोग्लोबिन लेवल असते अकॉर्डिंग टू एनसीईआरटी. इट इज दोस्तों 12 to 16. कितना है? 12 to 16 ग्राम. किती आहे? 12 to 16. सर ना असं ग्राम लिहिलं होतं, ग्राम पर 100 ml. 12 to 16 ग्राम पर 100 ml. लक्षात रखा, 12 to 16 ग्राम पर 100 ml. ये बहुत इंपॉर्टेंट है, ये बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट है. इसके ऊपर क्वेश्चन आते हैं. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. पर 100 ml. व्हॉट इज मीन बाय क्वाटरनरी? क्वाटरनरीचा अर्थ असतो की, लक्षात ठेवा, क्वाटरनरीचा अर्थ तुम्हाला कळाला नसेल तर काय असतं, हे प्रोटीनचं स्ट्रक्चर आहे. तुम्हाला ते डिटेल मध्ये 4ही स्ट्रक्चर कळाल्याच्या नंतरच कळेल क्वाटरनरी म्हणजे काय. पण तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगायचं झालं, क्वाटरनरीचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगतो. समजा ही आहे प्रोटीन चेन.
ही है प्रोटीन चेन, ये जो वायर है ये प्रोटीन चेन है, मान लो ये है प्रोटीन चेन। ओके, ये जो स्ट्रक्चर है अभी आपको दिख रहा है, दिस इज प्रायमरी, हे लिनियर स्ट्रक्चर असतं, ह्याला म्हणायचं प्रायमरी स्ट्रक्चर या प्रोटीनचं, हे झालं प्रायमरी स्ट्रक्चर। आता हे असं जे हे झालं प्रायमरी, हा आता हे जे असं स्ट्रक्चर आहे लक्षात ठेवा, हे जे आता झालंय दिस इज एन, मान लो ये है दोस्तों सेकेंडरी स्ट्रक्चर, ये हो गया सेकेंडरी स्ट्रक्चर, ये सेकेंडरी, इसमें फर्दर कंडेंसेशन होगा, इसमें फर्दर कंडेंसेशन होता है और फिर ये बनेगा दोस्तों टर्शियरी स्ट्रक्चर, ये हो गया टर्शियरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन। ओके, फर्दर कंडेंसेशन होके दिस इज अन टर्शियरी स्ट्रक्चर। ओके, आता पॉलीपेप्टाइड चेन एकच असेल तर फक्त टर्शियरी स्ट्रक्चरच होऊ शकतं। आता ही दुसरी पॉलीपेप्टाइड चेन आहे, वाव, ही दुसरी पॉलीपेप्टाइड चेन आहे, आलं लक्षात, आणि ही पण एकदम कंडेन्स झाली, हे तिचं प्रायमरी स्ट्रक्चर, हे असं सेकंडरी, फर्दर हे टर्शरी, आणि अशा दोन पॉलीपेप्टाइड चेन, आता कलर एकच आहे म्हणून तुम्हाला कळणार नाही, दोन किंवा दोन पेक्षा जास्त पॉलीपेप्टाइड चेन एकत्र येऊन जे स्ट्रक्चर होतं त्याला म्हणायचं क्वाटर्नरी स्ट्रक्चर, त्याला म्हणायचं असतं क्वाटर्नरी स्ट्रक्चर। हे बायोमॉलिक्यूल मध्ये आहे, प्राइमरी स्ट्रक्चर, सेकेंडरी स्ट्रक्चर, क्वाटर्नरी स्ट्रक्चर, हे माहित असू द्या। एंड दोस्तों ये जो हीमोग्लोबिन है इट हैज अ क्वाटर्नरी स्ट्रक्चर। नॉर्मल हीमोग्लोबिन लेवल इन ब्लड कितना है, नॉर्मल हीमोग्लोबिन लेवल इन ब्लड दोस्तों 12 ते 16 आहे। आता जरा काही गोष्टी लक्षात द्या, जरा काही गोष्टी सांगतो, लक्ष द्या, काय महत्व आहे, 3 मॉलिक्यूल बद्दल बोलतो, 3 मॉलिक्यूल अतिशय महत्वाचे। नंबर 1 दॅट इज ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणजे काय, ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणजे काय, ओके, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ MCQ, ऑक्सी हिमोग्लोबिन, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ हिमोग्लोबिन and ऑक्सिजन, कॉम्बिनेशन ऑफ, लक्षात ठेवा, कॉम्बिनेशन ऑफ हिमोग्लोबिन and ऑक्सिजन, त्याला म्हणायचं ऑक्सी हिमोग्लोबिन, इट इज इंडिकेटेड बाय HbO2। आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, व्हॉट इज कॉम्बिनेशन, व्हॉट इज मीन बाय कॉम्बिनेशन ऑफ CO2 हिमोग्लोबिन अँड CO2, त्याला काय नाव असेल, व्हॉट इज द कॉम्बिनेशन ऑफ हिमोग्लोबिन अँड CO2, त्याला काय नाव असणार आहे, एनीवन गेस करा, गेस करा, कॉम्बिनेशन ऑफ हिमोग्लोबिन अँड CO2 काय नाव असणार आहे, ओके, कार्बॉक्सी हिमोग्लोबिन, बहुत बढ़िया, कार्ब अमायनो हिमोग्लोबिन काय म्हणताय, कोणी म्हणताय कार्बॉक्सी हिमोग्लोबिन, कोणी सांगायले कार्ब अमायनो हिमोग्लोबिन, जस्ट वेट, श्रेया वडवे असल ती, बहुत बढ़िया, वेदिका कार्ब, बहुत बढ़िया, सानिया शेख बेटा, कार्बॉक्सी हिमोग्लोबिन नसतं ते कार्ब अमायनो हिमोग्लोबिन आहे, मी सांगितलेलं आहे तुम्हाला काय ते कार्बॉक्सी हिमोग्लोबिन नाहीये, लक्षात ठेवा मुलांनो, कार्बॉक्सी हिमोग्लोबिन म्हणजे काय, नाउ प्लीज पे अटेंशन, ऑक्सी हिमोग्लोबिन और कार्बॉक्सी हिमोग्लोबिन, बहुत लोगों को लगता है ऑक्सी हिमोग्लोबिन मीन्स that is combination of hemoglobin and oxygen, and carboxy hemoglobin means combination of दोस्तों hemoglobin and carbon dioxide, गलत। What is carboxy hemoglobin, carboxy hemoglobin is anyone from the class, combination of जर काही हिमोग्लोबिन एक दुसरा गॅस आहे त्याच्यासोबत जर कंबाईन झालं, बहुत ही बढ़िया सृष्टी, बहुत ही बढ़िया, कार्बन मोनोऑक्साइड, ओके, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ हिमोग्लोबिन अँड कार्बन मोनोऑक्साइड म्हणजे CO म्हणजे कार्बन मोनोऑक्साइड, दॅट इज HbCO, CO2 कार्बन डाइऑक्साइड, CO कार्बन मोनोऑक्साइड। और दोस्तों नोट लिखता हूं यहाँ पे, मैं आगे जाके बताने वाला हूं, ये जो नोट यहाँ पे है, नोट या फिर नीचे लिखता हूं, नंबर 3 कंफ्यूजर है, दैट इज कार्ब अमाइनो हीमोग्लोबिन। अभी ये है दोस्तों कार्ब अमाइनो हीमोग्लोबिन। नाउ ये जो कार्ब अमाइनो हीमोग्लोबिन है, ये जो कार्ब अमाइनो हीमोग्लोबिन है दोस्तों, इट इज कॉम्बिनेशन ऑफ, नाउ इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ hemoglobin and carbon dioxide, now it is a combination of दोस्तों hemoglobin and carbon dioxide, CO2, it is indicated by HbCO2। दोन गोष्टी, that oxygen and carbon monoxide bind with heme group of hemoglobin or bind with the iron of heme group of hemoglobin, म्हणून त्याला म्हणायचं कार्बॉक्सी हिमोग्लोबिन। लक्षात ठेवा काय कॉन्सेप्ट बोलले, नोट अतिशय महत्वाची, नोट एक नाही तर 3 नोट आहेत। नोट नंबर 1 आहे, दॅट इज ऑक्सिजन अँड कार्बन मोनोऑक्साइड, ऑक्सिजन अँड कार्बन मोनोऑक्साइड बाइंड विथ
Okay, bind at same site, bind at same site, and that is दोस्तों that is iron of heme group, that is iron of heme. Okay, in bind with iron of heme, heme group च्या सोबत बाइंड होतात, आयर्न ऑफ हिम ग्रुप. बट हा कार्बन डायऑक्साइड आहे, याचं काहीतरी वेगळंच आहे, म्हणून त्यांचं नाव आहे दोघांचं, हे हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजनचं नाव आहे कार्बॉक्सी हिमोग्लोबिन, सॉरी ऑक्सी हिमोग्लोबिन, आणि कार्बन मोनॉक्साइड आणि हिमोग्लोबिनचं नाव आहे कार्बॉक्सी हिमोग्लोबिन, कारण की ते हिम सोबत बाइंड होले. पण हा जो कार्बन डाइऑक्साइड है, याद रखो ये किसके साथ बाइंड होता है, एनीवन, मैंने बताया था. कार्बन डाइऑक्साइड जो CO2 है दोस्तों, CO2 इज बाइंड विथ, डू यू नो दैट, आरबीसी सोबत ना. क्या बात है यार, किसने बोला ये, क्या बात है, कौन है ये, कौन है ये, कौन है ये, कौन है, कौन है वो जिसने करेक्ट आंसर किया है. ओके, और वो है सृष्टि इंगड़े, बहुत ही बढ़िया. इट बाइंड विद द अमाइनो ग्रुप ऑफ प्रोटीन. CO2 इज बाइंड विथ दोस्तों दैट इज अमाइनो ग्रुप. बऱ्याच लोकांनी केलं असेल, पण तिचं मला नाव दिसलं, अमाइनो ग्रुप ऑफ दोस्तों ग्लोबिन. ग्लोबिन सोबत बाइंड होत असतो, लक्षात ठेवा, ग्लोबिन सोबत बाइंड होत असतो CO2, म्हणून कार्ब अमाइनो हिमोग्लोबिन आहे. आणि हे हिम आयर्नच्या हिमच्या आयर्न सोबत बाइंड होतात O2 आणि कार्बन मोनॉक्साइड. ये क्लियर है, ये तीन शब्द क्लियर है, ये तीन शब्द क्लियर है दोस्तों. व्हाट इज द कॉन्सेप्ट ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन, व्हाट इज द कॉन्सेप्ट ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन, व्हाट इज द कॉन्सेप्ट ऑफ कार्बॉक्स हिमोग्लोबिन, एंड व्हाट इज द कॉन्सेप्ट ऑफ कार्ब अमाइनो हिमोग्लोबिन. ये पिक्चर क्लियर चाहिए, ये पिक्चर क्लियर चाहिए. नाउ कार्बन मोनोऑक्साइड हैव 250 टाइम्स, 250 टाइम हायर एफिनिटी फॉर हीमोग्लोबिन देन द ऑक्सीजन. ये याद रखो, ये बहुत ही इंपॉर्टेंट है दोस्तों, दैट कार्बन मोनोऑक्साइड हैज 250 टाइम्स. कार्बन डायऑक्साइडचा विषय सोडून, बाइंडिंग साइटच वेगळी त्यांची, पण कार्बन मोनोऑक्साइड हैज 250 टाइम्स हायर एफिनिटी, हैज अ हायर एफिनिटी, एफिनिटी म्हणजे बाइंडिंग होण्याची ॲबिलिटी, हैज अ हायर एफिनिटी फॉर हीमोग्लोबिन देन किसके, देन ऑक्सीजन. कार्बन मोनोऑक्साइड और ऑक्सीजन दोनों अगर एक साथ है तो हीमोग्लोबिन विल बाइंड विद द कार्बन मोनोऑक्साइड. वाव, तेवढी जास्त चाहत म्हणता येईल, चाहत. ओके, तेवढी जास्त चाहत आहे कार्बन मोनोऑक्साइडला हिमोग्लोबिन सोबत, किती, 250 टाइम्स, 250 टाइम हायर. ओके, इतना चाहता है कौन, कार्बन मोनोऑक्साइड, किसको, हीमोग्लोबिन को. तो इसीलिए हीमोग्लोबिन कार्बन, जब ऑक्सीजन भी है और कार्बन मोनोऑक्साइड भी है, तो आपको क्या लगता है हीमोग्लोबिन किसके साथ बाइंड होगा, जब ऑक्सीजन भी अवेलेबल है सेम कॉन्सेंट्रेशन में और कार्बन मोनोऑक्साइड भी है, O2 भी है और CO है, किसके साथ बाइंड होगा हीमोग्लोबिन, आपको क्या लगता है, जिसकी ज्यादा अफिनिटी उसके साथ बाइंड होगा, कार्बन मोनोऑक्साइड के साथ बाइंड होगा. और दोस्तों ये क्वेश्चन आता है कितने हायर टाइम है, तो 250 टाइम. आगे बढ़ते हैं, और मैं आपको एक स्ट्रक्चर दिखाने की कोशिश करता हूं ताकि आपको ये पिक्चर क्लियर हो जाए जो मैंने लिखा था. पहले तो बात करते दोस्तों कॉन्सेप्ट ऑफ, ओके डन, हीमोग्लोबिन के बारे में. हीमोग्लोबिन समझ लेते हैं, हीमोग्लोबिन. वाह, इससे समझ लेंगे. हीम, ये भी समझ लेते हैं. Say this. Say this, hemoglobin. Okay, दिसायला लागलं hemoglobin.
आता पिक्चर क्लिअर आहे. तुम्हाला कळलं किती चेन आहे तो सांगा, किती चेन आहेत. पिक्चर अभी क्लियर आहे. हा, किती चेन आहे. दिस इज एन स्ट्रक्चर ऑफ हिमोग्लोबिन. दिस इज एन स्ट्रक्चर ऑफ हिमोग्लोबिन. दोस्तों 4 चेन आहेत बघा. तुम्हाला मी हे असंच दाखवलं होतं, हे असंच दाखवलं होतं ना. 4 चेन आहेत. बीटा बीटा अल्फा अल्फा, 2 बीटा 2 अल्फा. किती चेन आहेत. 4 चेन आहेत. ही एक बीटा, ही एक बीटा 2, आणि ही एक अल्फा, ही एक अल्फा. 4 चेन आहेत, 4. आता तुम्ही नीट ऑब्झर्व करा. हिमोग्लोबिन, ये अडल्ट हिमोग्लोबिन है. व्हाट इज दिस. दिस इज एन स्ट्रक्चर ऑफ दोस्तों HbA. HbA अडल्ट हिमोग्लोबिन, दैट इज अल्फा 2 और बीटा 2. क्लैरिटी चाहिए, अल्फा 2 बीटा 2. नाउ इसमें हर एक पॉलीपेप्टाइड चेन के पास, व्हाट इज दिस, ये क्या है दोस्तों, व्हाट इज दिस, ये है हीम. व्हाट इज दिस, ये क्या है, ये जो दिखाया है दिस इज दोस्तों हीम. ये है हीम, ये है हीम. दिस इज एन हीम. हर एक पॉलीपेप्टाइड चेन के पास एक हीम ग्रुप है. हीम ग्रुप है. हर एक पॉलीपेप्टाइड चेन के पास एक हीम ग्रुप है. यस और नो. हर एक पॉलीपेप्टाइड के चेन के, हर एक पॉलीपेप्टाइड जवळ एक हीम ग्रुप आहे. आणि प्रत्येक हीम मध्ये काय आहे सांगा रे लेकरांनो. प्रत्येक हीम मध्ये काय आहे. प्रत्येक हीम मध्ये एक आयर्न आहे. प्रत्येक हीम मध्ये काय, एक आयर्न आहे. सी दिस. प्रत्येक हीम मध्ये काय, एक आयर्न आहे. समजते. आणि प्रत्येक आयर्न लक्षात ठेवा किती ऑक्सिजन कॅरी करू शकतो, एक. म्हणजे एक हिमोग्लोबिन किती ऑक्सिजन कॅरी करेल. आन्सर इज 4. आन्सर इज 4. आणि आयर्न कुठल्या फॉर्म मध्ये, हा पण प्रश्न येईल. दॅट इज दोस्तों ये है फेरस. कुठल्या फॉर्म मध्ये आयन असतो, फेरस आयन आहे ते. फेरस फॉर्म आहे, फेरस आयन. Fe2+. कुठल्या फॉर्म मध्ये, दॅट इज Fe2+. फेरस, Fe2+. दिस इज एन हिमोग्लोबिन. दिस इज एन हिमोग्लोबिन, याद रखो. दिस इज एन हिमोग्लोबिन. यस, यह है अल्फा 2 बीटा 2, अल्फा 2 बीटा 2. और हर एक दोस्तों, हर एक आयन के साथ, हर एक आयन के साथ एक ऑक्सीजन बाइंड होगा. लाइक दिस, मैं आपको दिखाता हूं. हर एक आयन के साथ एक ऑक्सीजन मॉलिक्यूल बाइंड होता है. हर एक आयन के साथ एक ऑक्सीजन मॉलिक्यूल बाइंड होगा. और अगर ये एक ऑक्सीजन मॉलिक्यूल बाइंड होता है तो याद रखो हीमोग्लोबिन कितने मॉलिक्यूल कैरी करेगा ऑक्सीजन के. दैट वन हीमोग्लोबिन विल कैरी, वन हीमोग्लोबिन विल कैरी, बोलो, वन हीमोग्लोबिन विल कैरी दोस्तों 4 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सीजन. आता क्लियर आहे का हे बोललेलं वाक्य. आता जे वाक्य बोललो ते क्लियर आहे का. वन हिमोग्लोबिन विल कॅरी 4 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. 4 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. क्लियर आहे का हे. यस, दिस इज द कॉन्सेप्ट. दिस इज द कॉन्सेप्ट. समजतं. हे कळणं गरजेचं आहे. मग कुठलंही हिमोग्लोबिन घ्या, हिमोग्लोबिन मध्ये काय असतं, एका हिमोग्लोबिन मध्ये काय आहेत, वन हिमोग्लोबिन कंटेन दोस्तों दैट इज 4 हीम, जो कि आयर्न ग्रुप आहे, प्लस 4 ग्लोबिन चेन आहेत. ग्लोबिन प्रोटीन आहेत. 4 ग्लोबिन चेन अल्फा 2 बीटा 2. क्लियर आहे. अल्फा 2 बीटा 2 असं आहे. ओके, पुढे जाऊया. जरा लक्ष द्या. आता जरा लक्ष द्या. वापस. ओके, आणि हिमोग्लोबिन कुठं आहे. हिमोग्लोबिन असतो आरबीसी मध्ये. हिमोग्लोबिन कुठं आहे, तो असतो आरबीसी मध्ये. लक्षात ठेवा, तो कुठं आहे, आरबीसी मध्ये आहे. तो आहे आरबीसी मध्ये. नो प्लीज पे अटेंशन. ऑक्सी हिमोग्लोबिन हे असे. सी दिस, दिस इज बेसिक. हे बघा, ऑक्सी हिमोग्लोबिन आहे हा. ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणजे की एका, तुम्ही जर नीट बघत असताल, हे आहे ऑक्सी हिमोग्लोबिन मॉलिक्यूल. काय हा, ऑक्सी हिमोग्लोबिन. सिंपल गोष्ट आहे कि एक हिमोग्लोबिन मॉलिक्यूल दोस्तों ये है ऑक्सी हिमोग्लोबिन. नाउ व्हाट इज दिस, दीज आर द प्रोटीन चेन. दीज आर द प्रोटीन चेन. आणि ह्या प्रोटीन चेन मध्ये तुम्ही जर बघत असताल तर हे काय, व्हाट इज दिस, खाली दिलंय बघा, जरा नीट बघा तुम्ही, खाली दिलेलं आहे. ह्या 2 अल्फा चेन आहेत. दिस इज एन अल्फा चेन. ये भी दोस्तों अल्फा चेन ही है. अल्फा चेन, अल्फा चेन. हे काय आहेत, बीटा चेन. ही एक बीटा चेन आहे
अँड दिस इज ऑल्सो बीटा चेन, म्हणजे 4 पॉलीपेप्टाइड चेन आहेत. आणि याच्यामध्ये काय, व्हॉट इज दिस, ये कौन से मॉलिक्यूल है दोस्तों, दीज आर, प्रत्येकाकडे एक आयर्न आहे, प्रत्येकाकडे काय आहे, एक आयर्न मॉलिक्यूल आहे, प्रत्येकाकडे काय आहे, एक आयर्न मॉलिक्यूल आहे, प्रत्येकाकडे एक आयर्न मॉलिक्यूल आहे Fe. आणि प्रत्येक आयर्न म्हणजे ऍक्च्युअली जर बघायला गेलं तर ह्या चेन आहेत आणि हा आयर्न आहे, आणि हा जर बघितला तर हा काय आहे सांगा, व्हॉट इज दिस, ये दोस्तों हीम, हा काय हीम आहे. किती हीम आहेत, 2. किती हीम आहेत, 3. किती हीम आहेत आता, 4. आणि प्रत्येक हीम मध्ये आयर्न आहे, एका आयर्नला एक ऑक्सिजन. म्हणून आता पिक्चर क्लियर है, व्हाट इज दिस, ये है दोस्तों ऑक्सी हीमोग्लोबिन. ये जो मॉलिक्यूल है इसे कहते हैं ऑक्सी हीमोग्लोबिन, लक्षात ठेवा, ऑक्सी हीमोग्लोबिन. ओके, ऑक्सी हीमोग्लोबिन. पिक्चर क्लियर आहे का, हे झाला ऑक्सी हीमोग्लोबिन. इज दॅट क्लियर, हे क्लियर झाला पिक्चर आता. ओके, CO2 बाइंड होतात ह्या ग्लोबिन चेनला, आणि कार्बन मोनॉक्साईड इथंच बाइंड होत असतात आयर्नला, हे लक्षात ठेवा. कार्बन मोनॉक्साईड इथंच बाइंड होतील आयर्नला, आणि ऑक्सिजन पण आयर्न सोबतच बाइंड होतात, म्हणून त्यांच्यामध्ये फायटिंग आहे. आणि पण कार्बन डायऑक्साईड ह्या ग्लोबिन चेनला बाइंड होतील, कुठल्या तरी एका अमायनो ग्रुपला, त्याच्या प्रोटीनच्या. येत आहे क्लिअर लक्षात. आता पुढचं काय सांगतो जरा नीट लक्ष द्या, महत्वाचं आहे. आता महत्वाचं आहे, आता हे आमच्याकडे एक पिक्चर क्लिअर झालाय. पिक्चर असा क्लिअर झालाय, मी लिहून दिलाय, 1 हिमोग्लोबिन फिक्स कालं पाहिजे, 1 हिमोग्लोबिन 4 हिम ग्रुप आणि 4 ग्लोबिन चेन. 4 हिम ग्रुप मध्ये प्रत्येक हिम मध्ये एक आयर्न आहे, आणि 1 आयर्न कॅरी 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. सो हिमोग्लोबिन कॅरी, दॅट इज 1 हिमोग्लोबिन कॅरी दोस्तों, कॅरी 4 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. हे पण पिक्चर क्लिअर आहे. आता जरा ग्राम बद्दल बोलूया, दॅट इज ग्राम बद्दल बोलतो. दॅट इज दोस्तों 15 ग्राम, काय बोलले मी तुम्हाला 12 ते 16 लिहिलंय, पण 15 ग्राम ऑफ hemoglobin, 15 gram of hemoglobin, 15 gram of hemoglobin is present in 15 gram of hemoglobin is present in दोस्तों, is present in 100 ml of blood, 100 ml of blood. जर अवरेज काढलं तर एक आकडा पकडायचा, 12 ते 16 तसं आहे, पण मी एक 15 घेतो कारण की सोपं जाईल काढायला. 15 ग्राम ऑफ हिमोग्लोबिन इज प्रेझेंट इन 100 ml ऑफ ब्लड. नाउ प्लीज पे अटेंशन. आता एक वाक्य बोलतो आणि अतिशय महत्वाचं आहे, ते समजून घ्या. डू यू नो दॅट ऑक्सिजन कंबाइन विथ हिमोग्लोबिन at alveolar surface and that combination is reversible. When oxygen reaches, when that oxyhemoglobin, oxygen combine with hemoglobin at a alveolar surface and to form oxyhemoglobin, that process is reversible. When that oxyhemoglobin reaches the tissue, it oxygen dissociate from hemoglobin and releases, dissociate from hemoglobin, and that hemoglobin releases that oxygen into tissue. ये एक कॉन्सेप्ट आपको पता है. आता जर लक्ष द्या, 1 gram of hemoglobin is present in 100 ml of blood. Sorry, 15 gram of hemoglobin is present in 100 ml of blood. तसं तुम्ही 12 ते 16 दिले, ते एनसीईआरटी मध्ये सांगितलंय. आणखीन एक 12 ते 16 काय एनसीईआरटी मध्ये, व्हाट इज 12 to 16, ये किसका आंसर है 12 to 16, ये रेस्पिरेटरी रेट का आंसर है. आरआर, रेस्पिरेटरी रेट इज 12 to 16 ब्रीथ पर मिनट, और हीमोग्लोबिन इज आल्सो सेम, दैट इज 12 to 16 ग्राम है. ये मिलीग्राम नहीं है प्लीज, दिस इज ग्राम, ये इंपॉर्टेंट है. ये कहाँ है, ये ग्राम है, ये इंपॉर्टेंट है. नाउ दूसरा एक स्टेटमेंट है, दैट इज 1 ग्राम ऑफ हीमोग्लोबिन, 1 ग्राम ऑफ hemoglobin carries दोस्तों 1.34 ml of oxygen. हा कॉन्सेप्ट कळणं गरजेचं आहे. 1 ग्राम ऑफ हिमोग्लोबिन कॅरीज 1.34 ml ऑफ ऑक्सिजन, ml ऑफ ऑक्सिजन. आता हे कसं काढलं, ते मॉलिक्युलर वेट वरनं काढलं ते ऑक्सिजनच्या. आता दुसरा मुद्दा आहे, मग प्रश्न असा येतो मला की 15 ग्राम, किंवा मला असा प्रश्न माझा आहे की 100 ml ऑफ दोस्तों आर्टेरियल ब्लड, म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, 100 ml ऑफ आर्टेरियल ब्लड
कॅरी किती कॅरी करेल 100 ml ऑफ आर्टेरियल ब्लड विल कॅरी डॅश अमाउंट ऑफ और डॅश ml ऑफ ऑक्सिजन. चला सांगा किती कॅरी करेल एन ॲव्हरेज किती कॅरी करेल सांगा तुम्ही किती कॅरी करेल किती ml ऑफ ऑक्सिजन. अरे 1 ग्राम ऑफ हिमोग्लोबिन carries 1.34 ml of oxygen and 100 ml of blood contain 15 gram of hemoglobin. So 100 ml of arterial blood, this is very important, 100 ml of arterial blood will carry how much amount of oxygen? Nearly कितना है? बहुत बढ़िया श्रेय बेटा 20. बहुत बढ़िया. वाव श्रीकांत वाघ वाह शंभो आयुष जवळपास 20 ml ऑफ ऑक्सिजन आहे 20. अरे सिंपल आहे ना सिंपल आहे. कसं आलं बघा लक्ष द्या जरा लक्ष द्या काय 1 ग्राम ऑफ हिमोग्लोबिन कॅरी 1.34 ml ऑफ O2. 1 ग्राम ऑफ हिमोग्लोबिन कॅरी 1.34 ml ऑफ O2. तर मी विचारले 15 ग्राम किती कॅरी करेल 15 ग्राम विल कॅरी. चला सांगा कारण की 100 ml मध्ये 15 ग्रामच आहे ना तर काय होईल 15 ग्राम बघा तुम्ही 15 इंटू 3.4 बघा किती होतंय. हा क्वेश्चन आहे मग इथं तिरपा गुणाकार करा. हा तिरपा गुणाकार क्वेश्चन मार्क इकडे घेऊन जा 1.34 इंटू 15 हे इकडं जाईल आणि हे इकडं खाली 1 येईल. मग काय होईल 15 1 15 15 2 30 15 3 45 15 चौक 60 हा 6 15 3 45 आणि 6 51 हा 5 15 1 15 आणि 5 20 20.10 म्हणजे जवळपास 20 ml 20.10 म्हणजे जवळपास 20 ml. कळतंय का रे मुलांना कळतंय का तुमच्या लक्षात येईल हे असं आहे. ही बेसिक गोष्ट का आली. सो 100 ml ऑफ आर्टेरियल ब्लड विल कॅरी 20 ml ऑफ ऑक्सिजन विल कॅरी 20 ml ऑफ ऑक्सिजन. हे माहित असणं गरज आहे. हे डन आहे नाही कळालं तुम्हाला. हे एकदम बेसिक गोष्ट आहे. अरे 100 ml ऑफ ब्लड मध्ये 15 ग्राम हिमोग्लोबिन आहे. हे तिसरीचं गणित आहे तिसरीचं तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे. 100 ml ऑफ ब्लड मध्ये 15 ग्राम हिमोग्लोबिन आहे. एक स्टेटमेंट मी मारली आहे वर आणि ठेवून दिली त्याला. ह्या स्टेटमेंटला जरा लॉक करून टाकू इथंच. 100 ml ब्लड मध्ये 15 ग्राम हिमोग्लोबिन आहे. ती स्टेटमेंट वर ठेवली. दुसरी स्टेटमेंट मी सांगितली की 1 ग्राम ऑफ हिमोग्लोबिन कॅरीज 1.3 ml ऑफ ऑक्सिजन. 1 ग्राम ऑफ हिमोग्लोबिन कॅरी 1.3 ml ऑफ ऑक्सिजन. ह्या दोन स्टेटमेंटच्या आधारे मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की 100 ml ऑफ आर्टेरियल ब्लड मध्ये किती ml ऑफ ऑक्सिजन असेल. तर सिंपल आहे की 100 ml ऑफ आर्टेरियल ब्लड मध्ये किती हिमोग्लोबिन आहे 15. मग 15 1 ग्राम ऑफ हिमोग्लोबिन किती कॅरी करतो ऑक्सिजन 1.34. मग 15 ग्राम किती कॅरी करेल 1.34 इंटू 15 दॅट इज 1.34 ml इंटू 15 होईल 20 ml. बेसिक आहे हे. ह्याला बेसिक मॅथमॅटिक्सची गरज आहे. आता क्लिअर आहे. हा ठीक आहे क्लिअर आहे. जरा लक्ष द्या ठीक आहे. आता जरा नीट लक्ष द्या तुम्ही. सृष्टी नाव प्लीज पे अटेन्शन बेटा. मी काय शब्द वापरलाय ना शब्दाला किंमत आहे जरा लक्ष द्या. शिंदे सरांनी इथं हायलाइट केले म्हणजे याच्यावर प्रश्न आहे. मी आर्टेरियल ब्लड हा शब्द वापरलाय. जरा लक्ष द्या. वेळ आहे ना वेळ आहे आपल्याकडे जरा लक्ष द्या. आता काय शब्द आहे पुढचा एक शब्द वापरतो पुढचं एक वाक्य दॅट इज पुढचं एक वाक्य असतं की 100 ml ऑफ व्हीनस ब्लड म्हणजे जे व्हेन मधलं ब्लड आहे त्याच्यामध्ये बोलायचं 100 ml ऑफ व्हीनस ब्लड. आता आर्टेरियल ब्लड आहे का नाही व्हीनस ब्लड. 100 ml ऑफ व्हीनस ब्लड कॅरीज हे महत्वाचं रे लेकरांनो. 100 ml ऑफ व्हीनस ब्लड कॅरीज लक्षात ठेवा कॅरीज डॅश ml ऑफ ऑक्सिजन. कॅरीज डॅश ml ऑफ ऑक्सिजन आणि ते डॅश म्हणजे किती ते असतं 15 ml ऑफ ऑक्सिजन. ही दुसरी स्टेटमेंट आहे. आता माझा प्रश्न असा आहे समजा ही आहे टिश्यू जरा लक्ष द्या. ये है टिश्यू
ये है टिश्यू, ये है टिश्यू, दिस इज एन टिश्यू, दिस इज एन टिश्यू। दोस्तों ये है आर्टेरियल ब्लड। कौन सा ब्लड है? दिस इज एन आर्टेरियल ब्लड। ये है आर्टेरियल ब्लड। ओके, दिस इज एन आर्टेरियल ब्लड विच इज ट्रांसपोर्टिंग। एक्चुअली ऐसा नहीं होता है, मैं दिखा रहा हूं जस्ट आपको समझने के लिए। ओके, यहाँ पे कैपिलरीज होते हैं। और दोस्तों ये है आर्टेरियल ब्लड। व्हाट इज दिस? दिस इज एन आर्टेरियल ब्लड, आर्टेरियल ब्लड। और यहां से उसने क्या किया? ऑक्सीजन डिलीवर कर दिया। किसको? टिश्यू को। उसने क्या किया दोस्तों? ये ऑक्सीजन कैरी कर रहा है, इट इज कैरिंग ऑक्सीजन टू द टिश्यू। और उसने टिश्यू को ऑक्सीजन भी डिलीवर कर दिया। पता नहीं कितना, मुझे पता नहीं है कितना है। और ये कितना है दोस्तों? दिस इज एन, ये है 100 ml। बात करेंगे 100 ml ऑफ आर्टेरियल ब्लड। बघूया, 100 ml of arterial blood contain how much of oxygen? How much of oxygen? चला सांगा. 100 ml of arterial blood contain how much of oxygen? 20 ml of oxygen, 20 ml of oxygen. Now यहां से दोस्तों वेनस ब्लड आता है। सपोज ये है वेन। ओके, एक हाइपोथेटिकल डायग्राम बना रहा हूं। एक हाइपोथेटिकल डायग्राम है दोस्तों। सपोज मान लो ये है वीनस ब्लड। जो वेन है, ये वीनस ब्लड में मैंने क्या कहा कि 100 ml ऑफ वीनस ब्लड, दैट 100 ml ऑफ वीनस ब्लड कैरी, वीनस ब्लड कंटेन कितना है ऑक्सीजन? कंटेन दोस्तों 15 ml ऑफ ऑक्सीजन। कितना ऑक्सीजन है? 15 ml ऑफ ऑक्सीजन। बेसिक कॉन्सेप्ट है, 15 ml ऑफ ऑक्सीजन है। आर्टेरियल ब्लड में कितना है? 20 ml ऑफ ऑक्सीजन। तो मेरा आपसे एक सवाल है, 100 ml of blood deliver how much ml of oxygen to the tissue? How much ml of oxygen to the tissue? MCQ दोस्तों, ये ऐसा कॉन्सेप्ट है तो याद रखो। हा किती गेला? 20। मग इकडे किती आला ऑक्सिजन? इकडे किती आलाय? इकडे किती आला रे लेकरांनो? इकडे किती आला? चला सांगा किती आला? 5 ml ऑक्सीजन आला, 5 ml ऑक्सीजन आला। ओके, सो ये एमसीक्यू दोस्तों, इन नॉर्मल कंडिशन, ये बहुत इंपॉर्टंट है। इन नॉर्मल कंडिशन म्हणजे ऍट रेस्ट, काय एक्सरसाइज वगैरे काय करत नाहीत। इन नॉर्मल कंडिशन, ऍट नॉर्मल फिजियोलॉजिकल कंडिशन, म्हणजे एक्सरसाइज नाही काय नाही। तर लक्षात ठेवा, 100 ml ऑफ ऑक्सिजन, सॉरी 100 ml ऑफ ब्लड, 100 ml ऑफ ब्लड डिलीवर हा शब्द, डिलीवर 5 ml, 100 ml of blood deliver 5 ml of oxygen to the tissue, 5 ml of oxygen to the tissue दोस्तों, in normal condition, but during exercise. आता हे दूसरा एक एमसीक्यू आहे, लक्षात ठेवा। इन स्ट्रेनस कंडिशन म्हणजे एकदम एक्सरसाइज किंवा हार्ड वर्क चालू आहे, स्ट्रेनस कंडिशन। और दोस्तों एक्सरसाइज, हेवी वर्क चालू आहे, तर ऑक्सिजन जास्त लागेल। तर इथं मात्र वाक्य लक्षात ठेवा, इथं मात्र काय केलं जातं? इथं ह्या कंडिशन मध्ये व्हीनस ब्लड मध्ये फक्त 5 ml ऑक्सिजन असतो। तर मग किती दिल्या जाईल? त्यावेळेस 100 ml ऑफ ब्लड, 100 ml ऑफ ब्लड। आता बघा ना, एक्सरसाइज चालू आहे, जॉगिंग चालू आहे, एक्सरसाइज। ओके, एक्सरसाइज चालू, फास्ट पैरेलल है मिल्खा सिंह। ओके, तो ज्यादा कॉन्ट्रैक्शन और रिलैक्सेशन होगा और ज्यादा ऑक्सीजन लगेगा। ह्या कंडिशन मध्ये व्हीनस ब्लड मध्ये किती ऑक्सीजन असतो? फक्त 5 ml ऑक्सीजन असतो। म्हणजे मग 100 ml ऑफ ब्लड, 100 ml ऑफ ब्लड, ओके, डिलीवर हा शब्द आहे रे, ट्रांसपोर्ट नाही। डिलीवर हाउ मच अमाउंट ऑफ ऑक्सीजन टू द टिश्यू ड्यूरिंग एक्सरसाइज? किती? 15 ml। डिलीवर 15 ml ऑफ, डिलीवर 15 ml ऑफ ऑक्सीजन टू द टिश्यू। हे दोन एमसीक्यू येतात, लक्षात ठेवा। हे दोन एमसीक्यू येतात, नॉर्मल फिजियोलॉजिकल कंडिशन म्हणजे ऍट रेस्टला आणि ड्युरिंग एक्सरसाइजला। मग हे तुम्हाला हे बेसिक कळणं गरजेचं आहे। ते जे मी जे शिकवलं तुम्हाला, दॅट इज 1 ग्राम ऑफ हिमोग्लोबिन। आता झोपेतून बेदोनी 4 किती? बेदोनी 4, सॉरी 5 आणि 5 किती? 5 आणि 5 किती सांगा? 5 + 5 किती आहे? 10। तसं आलं पाहिजे। 1 ग्राम ऑफ हिमोग्लोबिन कॅरी,
1 gram of hemoglobin carry how much oxygen? 1 gram of hemoglobin carry how much oxygen? 1 gram of hemoglobin carries how much oxygen? 1.34. 1.34. मम्मीला सांगा, पप्पाला सांगा, भावाला सांगा, तुमच्या ताईला सांगा. 1 gram of hemoglobin carries 1.34 ml of oxygen. हे फिक्स पाहिजे, हे फिक्स पाहिजे, मग हे बाकी सगळं जमतं. इज दॅट क्लिअर? हे बेसिक गोष्टी जे एनसीईआरटी मध्ये दिलेली नाही ती माहित असलं की तुम्हाला हे सगळं कळलं. यस, इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? ठीक आहे. नाउ व्हॉट इज मीन बाय देन ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणजे काय? ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणजे काय? हिमोग्लोबिन प्लस ऑक्सिजन. कार्बॉक्स हिमोग्लोबिन म्हणजे काय? हिमोग्लोबिन प्लस कार्बन मोनॉक्साइड. कार्ब अमायनो हिमोग्लोबिन म्हणजे काय? कार्बन हिमोग्लोबिन प्लस कार्बन डायऑक्साइड. असं नाव काय? कारण की ऑक्सिजन आणि कार्बन मोनॉक्साइड कंबाईन विथ द हिम ग्रुप and carbon dioxide combined with the amino group of globin chain. Is that clear? How much hemoglobin is present in the body as a whole? As a whole काढता येत नसतं बेटा, हे 100 ml of bloodच काढावं लागतं. As a whole असं काढता येत नसतं. ओके, 100 ml of blood असं काढतो. As a whole काढणं मुश्किल आहे. तरी पण जवळपास एक 5 लिटर ब्लड असतं, जवळपास 5 लिटर ब्लड सर्क्युलेट होत असतं. ठीक आहे, पण आपण पर 100 ml काढतो. ठीक आहे, हे कळतंय? पुढे जाऊया, किंवा ह्यालाच एकदा रिवाइज करतो मी, जरा लक्ष द्या. काही जरा बेसिक गोष्टी बोललो मी, काही अतिशय बेसिक गोष्टी. पुन्हा मग डीपीपी घेतो मी. डीपीपी मुद्दाम मी अशी काढली होती की बघू म्हणलं किती लोकांना पुढचं वाचून येतात. ठीक आहे, घाबरू नका, काय प्रॉब्लेम नाही. तुमचे त्याच्यात एवढं काय मार्क तुमचे कमी झाले असतील, काही लोकांना 100 आउट ऑफ म्हणजे 100% मिळू लागलं, ते कमी झालं असेल, इट डझंट मॅटर. ही फक्त एक टेस्ट होती की वाचणं किती आवश्यक आहे. तुम्ही किती स्मार्ट असा, जगातले सर्वात स्मार्ट गोष्ट आहे, पण तुमच्या ती एखादी गोष्ट ब्रेन मध्येच गेली नाही तर तुम्ही आन्सर नाही करू शकत. तुमच्या ब्रेनला एखादी गोष्ट माहीतच नाही तर तुम्ही ते गेस लावून आन्सर नाही करतायत. हे सायन्स आहे, आणि गेस लावण्याजोगं तुम्हाला बेसिक ती माहिती तरी माहित पाहिजे. त्यामुळं अगोदर इनपुट गरजेचं आहे, त्यामुळे लेक्चर महत्वाचं आहे. त्यामुळे लेक्चर महत्वाचं. लेक्चरमध्ये काय होतं, इन्फॉर्मेशन तुमच्या ब्रेनमध्ये जाते आणि मग तुम्ही ते सेल्फ स्टडी करून त्याच्यावर प्रोसेसिंग करता. मग त्या डीपीपी मध्ये ती वापस येते. ठीक आहे, कॉन्शियस लेवलला. परत पुन्हा तुम्ही रिव्हिजन T&D मध्ये परत ती एकदा डिस्कस होते, परत ती कॉन्शियस लेवलला येते. जितक्या वेळेस ती कॉन्शियस लेवलला येत राहील तेवढं जास्त ते जास्त दिवस लक्षात राहील. जेवढं जास्त रिव्हिजन तेवढं जास्त ते जास्त दिवस लक्षात राहील. पहिलं ते समजणं, बायोलॉजी मध्ये लक्षात ठेवा. ओके, मी नेहमी बोलत असतो, कॉन्सेप्ट लक्षात येणं आणि लक्षात राहणं ह्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हा कॉन्सेप्ट लक्षात आलाय तुमच्या की हाऊ द 100 ml ऑफ ब्लड डिलिव्हर 5 ml ऑफ ऑक्सिजन टू द टिश्यू. हा कॉन्सेप्ट का आलाय त्या बाबतीत मी सांगितलं तुम्हाला. हा लक्षात आलाय, पण लक्षात राहण्यासाठी रिव्हिजनची गरज आहे. तेच करूया. ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. हिमोग्लोबिन इज अ रेड कलर्ड आयर्न कंटेनिंग पिगमेंट इन आरबीसी है. हिमोग्लोबिन इज अ कॉन्जुगेटेड प्रोटीन है दोस्तों, इट इज अ कॉन्जुगेटेड प्रोटीन है. कॉन्जुगेटेड प्रोटीन लक्षात ठेवा. Which consists of a globin means a protein part and a heme iron part which is non-protein part. Conjugated protein means protein आणि त्याच्यासोबत दुसरा कुठला तरी एक मॉलिक्यूल ऍड आहे. हिमोग्लोबिन मध्ये हिम प्लस ग्लोबिन आहे. हे मी सांगितलं 1 हिमोग्लोबिन कॅरीज 4 हिम प्लस 4 पॉलिपेप्टाइड चेन. पुढे जर बघितलं तुम्ही तर 2 टाईपचे हिमोग्लोबिन आहेत, अडल्ट हिमोग्लोबिन आणि फिटल हिमोग्लोबिन. अडल्ट हिमोग्लोबिनला HbA म्हणतात, त्याच्यामध्ये 2 अल्फा 2 बीटा चेन आहेत, alpha 2 beta 2. Fetal hemoglobin consists of 2 alpha and 2 gamma chain. Fetal hemoglobin has a higher affinity for oxygen than the adult hemoglobin. फिर हमने देखा दोस्तों स्ट्रक्चर ऑफ hemoglobin. 1 hemoglobin carries 4 heme plus 4 globin chain, और 1 heme contain 1 iron and that 1 iron carry 1 oxygen molecule. Hence 1 hemoglobin carry 4 oxygen molecule. आगे बढ़ते हैं दोस्तों. फिर हमने देखा कि hemoglobin ऍज अ प्रोटीन इट हॅज अ क्वाटर्नरी स्ट्रक्चर. मी तुम्हाला सांगितलंय क्वाटर्नरी स्ट्रक्चर म्हणजे त्याच्या अरेंजमेंट नुसार आहे. 2 क्वाटर्नरी स्ट्रक्चर त्याच वेळेस बनू शकते त्या प्रोटीनचं ज्यावेळेस त्याच्याकडे एकापेक्षा जास्त पॉलिपेप्टाइड चेन आहेत. हिमोग्लोबिन कडे तर 4 आहेत. नॉर्मल हिमोग्लोबिन लेवल इन ब्लड इज 12 to 16 ग्राम पर 100 ml पर 100 ml. हे विसरायचं नाही, आणि हे ग्राम आहे हे विसरायचं नाही. हे मिलीग्राम मध्ये येतात किंवा डायरेक्ट असं पण येईल परीक्षेला, ते पण चालतं पर्सेंटेज मध्ये. 12 to 16 ग्राम पर्सेंटेज, ग्राम येणार नाही किंवा डायरेक्ट पर्सेंटेज येईल, हे पण चालतं, कारण की 100 ml म्हणून ते पर्सेंटेज मध्ये येत असतं. ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणजे HbO2 ऑक्सिजन प्लस हिमोग्लोबिन. कार्बॉक्स हिमोग्लोबिन म्हणजे HB
कार्बॉक्झी हिमोग्लोबिन, इथं चुकलं बघा थोडंसं लिहायचा. म्हणजे काय कार्बॉक्झी हिमोग्लोबिन म्हणजे काय? HbCO. कार्बॉक्झी हिमोग्लोबिन म्हणजे काय? HbCO. लक्षात ठेवा, HbCO म्हणजे हिमोग्लोबिन आणि कार्बन मोनॉक्साईड. कार्बन हिमोग्लोबिन म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ हिमोग्लोबिन आणि carbon dioxide, HbCO2. Now oxygen and carbon monoxide bind at the same site, that is iron of heme group, and carbon dioxide bind with amino group of globin, म्हणून त्याचं नाव आहे कार्ब अमायनो हा शब्द त्याच्यामुळे आला, कार्ब अमायनो हिमोग्लोबिन. आता हे ऑक्सिजन आणि कार्बन मोनॉक्साईड मध्ये एकाच साइटिंग साठी फाईट आहे, एकाच साइटला बाइंड व्हायचं, पण कार्बन मोनॉक्साईड हॅज अ 250 टाइम हायर अफिनिटी फॉर हिमोग्लोबिन दॅन द ऑक्सिजन, म्हणून तो जास्त लवकर बाइंड होतो. पुढं हे स्ट्रक्चर बघितलं आपण, हे नीट स्ट्रक्चर बघा. हे अडल्ट हिमोग्लोबिन आहे, अल्फा 2 बीटा 2. 1 हिमोग्लोबिन मध्ये 4 हिम आणि 4 ग्लोबिन चेन आहेत. हे बघा 1 2 3 4, ह्या 4 ग्लोबिन चेन आहेत. 2 वरच्या 2 बीटा चेन आहेत, खालच्या 2 अल्फा चेन आहेत. प्रत्येक पॉलिपेप्टाइड चेन सोबत एक काय आहे? हिमोग्लोबिन आहे. हिम ग्रुप आहे, आणि प्रत्येक हिम ग्रुप सोबत याची यमी सुद्धा येतात त्या हिमला. एक आयर्न आहे, आणि त्या आयर्न कुठल्या फॉर्म मध्ये असतो? हिमोग्लोबिन मध्ये फेरस फॉर्म मध्ये असतं, Fe2+, फेरस. आणि फेरिक म्हणजे Fe3+. आणि प्रत्येक आयन सोबत एक ऑक्सिजन बाइंड आहे, म्हणून 1 हिमोग्लोबिन कॅरीज 4 ऑक्सिजन. 1 हिमोग्लोबिन कॅरीज 4 ऑक्सिजन. हे बघा ऑक्सी हिमोग्लोबिन आहे, ऑक्सी हिमोग्लोबिन. हेच ह्या 2 अल्फा चेन आहेत, ह्या 2 बीटा चेन आहेत, हे 4 लाल हिम ग्रुप आहेत. का बरं ते लाल आहेत? कारण की रेड कलर्ड पिगमेंट आहे, आलं लक्षात? त्याच्यामध्ये हिम आहे आणि त्या आयर्न आहे, त्या आयर्नमुळे ते रेडनेस येतो. आणि प्रत्येक हिम मध्ये एक आयर्न मॉलिक्युल आहे, आणि प्रत्येक आयर्न सोबत एक ऑक्सिजन आहे. परत आपण बघितलं की 15 ग्राम ऑफ हिमोग्लोबिन इज प्रेझेंट इन 100 ml ऑफ ऑक्सिजन. तसं ते 12 ते 16 पण एक 15 पकडला आपण ऍव्हरेज. आणि 1 ग्राम ऑफ हिमोग्लोबिन कॅरीज 1.3 ml ऑफ ऑक्सिजन. तो 100 ml ऑफ आर्टिरियल ब्लड विल कॅरी 20 ml ऑफ ऑक्सिजन. ते कसं ते मी तुम्हाला सांगितलं, हे असं येतं ते. नंतर मी एक दुसरी स्टेटमेंट टाकली की 100 ml ऑफ व्हीनस ब्लड, जे आता टिश्यू पासून बाहेर निघाले, हे काय? हे आहे टिश्यू पासून बाहेर निघाले व्हीनस ब्लड. त्याच्यामध्ये किती असतं? 15 ml ऑफ ऑक्सिजन आहे. आणि आर्टिरियल ब्लड मध्ये 20 ml ऑफ ऑक्सिजन आहे. मग 5 ml ऑफ ऑक्सिजन कुठे गेला? तर टिश्यूला गेला. So in normal condition 100 ml of blood deliver 5 ml of oxygen to tissue, MCQ. But during exercise or strenuous condition, that 100 ml of oxygen deliver 15 ml of 100 ml of blood deliver 15 ml of oxygen to the tissue. हे माहिती असणं गरजेचं आहे, हे माहिती असणं गरजेचं आहे. हे ते लक्षात समजतंय? डन. आता तुमचं डीपीपी घेतो मी, जरा लक्षात द्या. ग्लोबिन चेन म्हणजे पॉलिपेप्टाइड चेन. यस सृष्टी बेटा, प्लीज टेल मी मीनिंग ऑफ व्हीनस. व्हीनस म्हणजे व्हीनस ब्लड म्हणजे ब्लड इन व्हेन. व्हीनस ब्लड म्हणजे ब्लड इन व्हेन. बहुत बढ़िया सर. इट इज व्हॅरी इन मेल अँड फिमेल लेवल ऑफ HB. हो, व्हॅरी होत असते विधी बेटा. फिमेल मध्ये कमी आहे HB ची लेवल, पण एक आपण मेल फिमेलचं ऍव्हरेज पकडलंय, दोघांचं पण ऍव्हरेज पकडलंय. मेल मध्ये जास्त असतो HB, फिमेल मध्ये कमी आहे. जरा लक्ष द्या, तुमचं डीपीपी जरा सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. विच ऍक्ट ॲज डीपीपी, विच ऍक्ट ॲज अ कॅरियर फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस फ्रॉम लंग्स टू द टिश्यू सेल अँड वाइस वर्सा. ब्लड, हे शिकवलंय मी तुम्हाला. Which factor is considered as the most important factor to describe affinity of oxygen toward hemoglobin? तर ते असतं पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. जेवढं जास्त पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, तेवढं जास्त ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन मध्ये अफिनिटी असते, आणि ते एकमेकांसोबत कंबाईन होतात. ऑक्सिजन कंबाईन विथ हिमोग्लोबिन इन ए रिव्हर्सिबल मॅनर ॲट अ लंग्स लेवल अँड ॲट अ टिश्यू लेवल. इसे कहते हैं दोस्तों, एट लंग्स लेवल देयर इज association of hemoglobin and oxygen, and at a tissue level there is a dissociation of, जुदाई है, there is a dissociation of oxygen and hemoglobin. ये association और dissociation कल बात करेंगे, और उसके लिए मेन इंपॉर्टेंट फैक्टर है पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सीजन, PO2. क्वेश्चन नंबर 3, व्हाट इज द इफेक्ट ऑफ हाई टेम्परेचर ऑन ऑक्सिजन एफिनिटी विथ हिमोग्लोबिन? जेवढं जास्त टेम्परेचर तेवढं जास्त काय होईल? एफिनिटी डिक्रीज होईल, म्हणजे डिसोसिएशन होत असतं. ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन मध्ये डिसोसिएशन होत असतं. सो देर इज अ डिक्रीज इन एफिनिटी विथ हिमोग्लोबिन. जरा कंप्लीट MCQ पाहिजे होता. एफिनिटी डिक्रीज होते. उद्या आहे हेच. व्हॉट हॅपन टू द ऑक्सी हिमोग्लोबिन बॉन्ड व्हेन पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड वाढलं?
कार्बन डायऑक्साईड वाढल्याच्या नंतर काय होईल, पार्शियल प्रेशर ऑफ CO2 जर वाढलं तर ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन मधला जो बॉन्ड आहे तो ब्रेक होऊन जाईल, डिक्रीज होऊन जाईल, वीक होऊन जाईल. बॉन्ड ब्रेक इझिली इन टिश्यू, बॉन्ड इज स्ट्रॉंगर. व्हॉट हॅपन टू द ऑक्सी हिमोग्लोबिन बॉन्ड व्हेन पार्शियल प्रेशर ऑफ CO2 रायझेस? ह्याचा आन्सर बॉन्ड ब्रेक इझिली इन टिश्यू हे पाहिजे. हे इथं पण चुकलंय. बॉन्ड इज स्ट्रॉंग इन टिश्यू सेल नाही, बॉन्ड ब्रेक होऊन जाईल आणि मग CO2 कंबाईन होत असतो हिमोग्लोबिन सोबत. याचा आन्सर ए 4 लक्षात ठेवा. करेक्ट करतो. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट करेक्ट ऑक्सिजन हिमोग्लोबिन कर? हा यस शेप्ड असतो. कुठं दिसतोय तुम्हाला यस शेप? ओके, थोडासा यस शेप्ड आहे. 3 नंबरचा थोडासा आहे, थोडा 3 नंबरचा वाटतो. ओके, त्याला आणखी जरा वेगळ्या पद्धतीने काढायला पाहिजे होतं. यस शेप्ड असतो, पुढे दिलेला आहे सिग्मॉइड कर. क्वेश्चन नंबर 6, इफ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन इन टिश्यू वेर ऑलमोस्ट ॲज हाय ॲज ॲट द रेस्पिरेटरी सबस्टेट, म्हणजे टिश्यू मधलं ऑक्सिजनची लेवल आणि लंग्स मधली जर सारखीच असेल तर काय होईल? तर लक्षात ठेवा, हा कॉन्सेप्ट खूप जबरदस्त प्रश्न आहे. हा मी उद्याच्याला घेईल. याचं म्हणते की ऑक्सी हिमोग्लोबिन वुड नॉट डिसोसिएट टू सप्लाय ऑक्सिजन टू टिश्यू. तर ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन मधला बॉन्डच ब्रेक होणार नाही, कारण की ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन मधला बॉन्ड ब्रेक होण्यासाठी जे कॉन्सन्ट्रेशन असतं ऑक्सिजनचं टिश्यू मध्ये ते कमी लागतं. PO2 कमी पाहिजे तरच ते बॉन्ड ब्रेक होईल ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन मधला. ते म्हणते जर का तेवढंच कॉन्सन्ट्रेशन आहे जेवढं लंग्स मध्ये तेवढं टिश्यू मध्ये, तर ते ऑक्सी हिमोग्लोबिन मधला बॉन्ड जे आहे ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन मधला तो ब्रेकच होणार नाही. सी इज द आन्सर. उद्या हे शिकवतो. ब्लड हॅज अ नो रोल इन ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन इन केस ऑफ इन्सेक्ट मध्ये तुम्हाला मी शिकवलेलं आहे. कॉक्रोच तो तुम्हाला एक रेस्पिरेटरी सिस्टम काढली होती बघा, स्पायरॅकल, ट्रकिया, ट्रॅकिओल्स, तिथं काही ब्लडच नाहीये. हिमोग्लोबिन इज अब्सेंट इन इन्सेक्ट. लिहून घ्या कुठतरी, हिमोग्लोबिन इज अब्सेंट इन आर्थ्रोपोडा. तिथं इन्सेक्ट आर्थ्रोपोडामध्ये हिमोग्लोबिनच नाही, डायरेक्ट ऑक्सिजन. ठीक आहे, ऍटमॉस्फिअर मधनं डायरेक्ट ते बॉडीमध्ये ऑक्सिजन जातो आणि तिथे एक ओपन सर्क्युलेटरी सिस्टम आहे, त्यामुळं तिथं हिमोग्लोबिन हा कॉन्सेप्ट नाही. डायरेक्ट ऑक्सिजन इज कॅरीड टू द टिश्यू बाय रेस्पिरेटरी ट्रॅक. त्याचा आन्सर आहे इन्सेक्ट ब्लड नसतं. तर हिमोग्लोबिन हॅज अफिनिटी फॉर CO2, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि बाबू. ऍक्च्युअली खरं बघायला तर CO2 पण पाहिजे, ओरिजिनल पण ऑक्सिजन आहे. ठीक आहे, इट हॅज अ हायर अफिनिटी फॉर असं पाहिजे होतं, ते ऑक्सिजन आहे. आणि त्याचं जर CO असतं इथं कार्बन मोनॉक्साईड, तर ते त्याचं आन्सर असलं असतं. अ लार्ज प्रोपोर्शन ऑफ ऑक्सिजन रिमेन अनयुज्ड इन द ह्युमन ब्लड इवन आफ्टर इट्स अपटेक बाय द ब्लड टिश्यू, बॉडी टिश्यू. कधी कधी काय होतं की ऑक्सिजन बॉडी टिश्यू तर घेते, पण तरी पण त्याचा डायरेक्ट यूज होत नाही. तर त्या ऑक्सिजनचं काय होईल? दिस ऑक्सिजन ऍक्ट ॲज अ रिझर्व ड्युरिंग मस्क्युलर एक्सरसाइज. तर लक्षात ठेवा, मसलमध्ये एक प्रोटीन आहे त्याचं नाव आहे मायोग्लोबिन. मसलमध्ये एक प्रोटीन आहे मायोग्लोबिन. लिहा कुठतरी, मायोग्लोबिन बद्दल लिहा. मायोग्लोबिन एक लाईन लिहितो, मायोग्लोबिन बद्दल एक वाक्य लिहितो आणि थांबतो. मायोग्लोबिन बद्दल एक वाक्य लिहितो आणि थांबतो. हिमोग्लोबिन आणि मायोग्लोबिन हे दोन कन्फ्युजर आहेत, लक्षात द्या. काय मुलांनो, हिमोग्लोबिन आणि मायोग्लोबिन दोन कन्फ्युजर आहेत. येतो इथं कन्फ्युजर, कन्फ्युजर. आणि मग क्लिअर करतो कॉन्सेप्ट पण. एक आहे हिमोग्लोबिन, एक आहे हिमोग्लोबिन आणि दुसरा आहे मायोग्लोबिन. मायोग्लोबिन, हिमोग्लोबिन आणि मायोग्लोबिन हे दोन प्रोटीन आहेत. हिमोग्लोबिन काय आहे माहिती आहे तुम्हाला? हा ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे. इट हेल्प इन ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट प्रोटीन, लोकेशन कुठे? ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट प्रोटीन इन ब्लड. आणि मायोग्लोबिन काय आहे लक्षात ठेवा, हा मायोग्लोबिन इज ऑक्सिजन स्टोरेज प्रोटीन आहे. येस, एक्सेस ऑफ ऑक्सिजन स्टोर करतो, ऑक्सिजन स्टोरेज प्रोटीन आहे इन स्केलेटल मसल, इन मसल. त्याला म्हणायचं मायोग्लोबिन. लक्षात ठेवा, हे दोन कन्फ्युजर आहेत, हिमोग्लोबिन आणि मायोग्लोबिन. मग एक्सेस जर हिमोग्लोबिन झाला, इट इज स्टोर्ड ॲज अ रिझर्व ड्युरिंग एक्सरसाइज बाय मायोग्लोबिन. Question number 10, fetal hemoglobin has dash affinity for oxygen than that of the mother's hemoglobin during gestation. That X is, बघा आलं, आलं का? हा प्रश्न काय आता सांगितलं ना, fetal hemoglobin has a higher affinity for oxygen than the
अडल्ट हिमोग्लोबिन. आर्टेरियल ब्लड म्हणजे आर्टरी मध्ये जे ब्लड असतं त्याला म्हणायचं आर्टेरियल ब्लड, आणि व्हेनस ब्लड म्हणजे व्हेन मध्ये जे ब्लड असतं त्याला म्हणायचं व्हेनस ब्लड. आर्टेरियल ब्लड म्हणजे ब्लड इन आर्टरी, आणि व्हेनस ब्लड म्हणजे ब्लड इन व्हेन्स. हे साध्या साध्या गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहेत. ठीक आहे, माहित असू द्या. आर्टेरियल ब्लड म्हणजे काय? आर्टेरियल ब्लड आणि व्हेनस ब्लड. आर्टेरियल ब्लड म्हणजे आर्टेरियल ब्लड वर्सेस व्हेनस ब्लड. लक्षात ठेवा, आर्टेरियल ब्लड वर्सेस व्हेनस ब्लड. बेसिक गोष्टी. आर्टेरियल ब्लड वर्सेस व्हेनस ब्लड. याच्यातलं कोणतं आर्टेरियल ब्लड आहे? हे ब्राइट रेड वाला आर्टेरियल ब्लड आहे. दिस इज एन आर्टेरियल ब्लड. ये आर्टेरी वाला ब्लड आहे, ये व्हेनस ब्लड आहे. हे आर्टेरियल ब्लड आहे, हे व्हेनस ब्लड आहे. थोडस ब्लॅक असतं इथं जर बघा, हे आर्टेरियल ब्लड आहे, हे व्हेनस ब्लड आहे. ओके, हे तुम्हाला माहित पाहिजे बेसिक डिफरन्स काय. आर्टेरियल ब्लड आणि व्हेनस ब्लड मधला भरपूर बेसिक डिफरन्स दिलाय. तर हे बघितलं तुम्ही, तर ही जी आहे, ज्या ब्ल्यू कलरच्या आहेत त्या आहेत व्हेन, आणि ज्या रेड कलरच्या आहेत त्या असतात आर्टरीज. ज्या ब्ल्यू कलरच्या ते आहेत व्हेन, आणि ज्या रेड कलरच्या त्या आहेत आर्टरी. लक्षात ठेवा. याच्यामध्ये जे ब्लड आहे ते आर्टेरियल ब्लड असेल, आणि ह्या ज्या ब्ल्यू कलरच्या आहेत त्याच्यामध्ये जे ब्लड असेल त्याला म्हणायचं व्हेनस ब्लड. हा बेसिक डिफरन्स आहे. आर्टेरियल ब्लड हे जनरली ऑक्सिजनेटेड असतं, आणि व्हेनस ब्लड हे जनरली कसं आहे, व्हेनस ब्लड कसं जनरली, व्हेनस ब्लड कसं जनरली डिऑक्सिजनेटेड असतं. तुम्ही जर नीट बघितलं, तुम्ही जर नीट बघत असताल तर इथं बघा, थोडस बेसिक डिफरन्स कळाला तुम्हाला, पुढे गेला सिरियस कळतंय. हे बघा, कोणतं आर्टेरियल ब्लड आहे? दिस वन, ब्राईट रेड कलरचं, हे व्हेनस ब्लड असतं. थोडस ब्लॅकिश रेड आहे. समजतंय? ओके. काय नंबर 4 आन्सर मस्ट बी ए. नंबर 4 च ए पाहिजे का? व्हॉट हॅपन टू द, सांगितलं ना मग, सांगितलं ना, बॉन्ड ब्रेक इझिली इन टिश्यू, सांगितलं ना. 3 नंबरचा ग्राफ राईट आहे, कारण ती 100 आणि 100 बाकीमध्ये 80-40 असं आहे. बरोबर आहे सृष्टी. बाकीच्या पण गोष्टी, हे झालं आर्टेरियल ब्लड, हे झालं व्हेनस ब्लड. हे एक बेसिक गोष्ट. ठीक आहे, परत पुन्हा हे बघा, इथं पण दिलेलं आहे आर्टरी वर्सेस व्हेन. हे पुढे येईल सिलेबसला, की हे आहे आर्टरी, ही आहे व्हेन. आणि व्हेन मध्ये एक गोष्ट असते ते म्हणजे वॉल असतात. असे वॉल आहेत जे की आर्टरी मध्ये नाही. ज्यावेळेस येईल त्यावेळेस याच्यामधनं ब्लड जे रन होईल ते आर्टेरियल ब्लड, याच्यामध्ये ब्लड जे रन होईल त्याला म्हणायचं व्हेनस ब्लड. समजतंय आता? ठीक आहे. जस्टेशन म्हणजे काय? जस्टेशन म्हणजे प्रेग्नन्सी. जस्टेशन म्हणजे प्रेग्नन्सी. कोणी विचारला हा प्रश्न? कोणी विचारला हा प्रश्न? 1224 AIB. काय नाव आहे बेटा तुझं? थँक्यू सो मच. हे असं प्रश्न बारीक सारी गोष्टी विचारत. कोणी विचारला हा प्रश्न? नाव काय? ओके, हे महत्वाचं आहे, हे अतिशय महत्वाचं आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. ऋषिकेश राऊत, यस, आय लाईक इट, आय लाईक इट. कळालं नाही ना जस्टेशन? त्याने विचारलं जस्टेशन म्हणजे प्रेग्नन्सी, मी लगेच सांगितलं. तर मदर मध्ये आणि फिटस मध्ये ड्युरिंग जस्टेशन fetal hemoglobin has a higher affinity for oxygen than the adult. बहुत बढ़िया. आगे, ड्युरिंग ब्लड टेस्ट व्हेनस ब्लड घेतात का? यस. अरे व्हेनसच ब्लड घेतात, आर्टेरियल ब्लड घेणं सोपं नाहीये. काहीच ठिकाणी आर्टेरियल ब्लड घेतलं जातं, काहीच ठिकाणी आर्टेरियल ब्लड घेतलं जातं. ज्यावेळेस आपल्याला गॅसेस लेवल बघायची आहे, जनरली व्हेनस ब्लडच घेतलं जातं. लक्षात ठेवा. हा, आर्टेरियल ब्लड घेतलं ते पंक्चर. असं तुम्हाला माहिती आहे, आर्टरी जर कट झाली ना, कधी कधी मेन आर्टरी जर कट झाली ना, ऑपरेशन थिएटर चालू आहे लक्षात, आणि एखादी मेन आर्टरी कट झाली ते लवकर नाही केलं असं पिचकारी उडते अशी मोठी लक्षात, लाईक दिस, पूर्ण अशी बाहेर. ठीक आहे, ऑपरेशन थिएटर मध्ये. हा, डेंजरस आहे. प्रेशर किती? 120. खूप जास्त प्रेशर झालं ते, आणि खास करून तर हार्टच्या जवळ असेल तर खूपच अवघड आहे. पुढं, आणि हा असा कॉन्सेप्ट असतो बघा. पुढे गेला, हा खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे. हे आहे आर्टरी, हे बघा, हे आहे आर्टरी, आणि हे आहे व्हेन, आणि हे असं असतं कॅपिलरीज. इथं खरं एक्सचेंज ऑफ गॅसेस होत असतं. ओके, हे इथं एक्सचेंज ऑफ गॅसेस होत असतं, हे लक्षात ठेवा. अरे यार, आता ही डायग्राम कशी घालायची? जाऊ, याच्यावरच घेऊ आपण. हा बघा, हा कॉन्सेप्ट समजून घ्या. ते मी जे बोलत असतो ना, व्हेनस कॅपिलरी, सॉरी अल्व्हेओलार कॅपिलरी,
टिश्यू कॅपिलरी हा कॉन्सेप्ट इथं समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, हा कॉन्सेप्ट समजून घ्या. इथं कधी पण लक्षात ठेवा मुलांनो, कधी पण लक्षात ठेवा, दॅट इज exchange of gases and nutrition. Always remember this thing, that is exchange of gases and nutrition occur at exchange of हा अतिशय महत्वाचा मुद्दा सांगतो, exchange of gases and nutrition and nutrients occur at and nutrients occurs at capillary level. MCQ इथं होत असतं. समजा इकडून काय यायला लागलं, हे कॅपिलरीज आहेत ना, इकडून काय यायला लागलं लक्षात ठेवा, इकडून यायला लागला ऑक्सिजन, तर हा ऑक्सिजन इथून सोडला जातो टिश्यू मध्ये. आजूबाजूला टिश्यू आहेत समजून घ्या, हे व्हाईट म्हणजे टिश्यू आहेत, तर इथून ऑक्सिजन सोडला जातो, आलं लक्षात. आणि इथूनच न्यूट्रिएंट समजा पण सोडले जातात, हे न्यूट्रिएंट्स आहेत, हे आहेत न्यूट्रिएंट्स, इथूनच ते न्यूट्रिएंट सोडले जातात टिश्यू मध्ये, इथूनच ते न्यूट्रिएंट सोडले जातात टिश्यू मध्ये. व्हॉट आर दीज आर न्यूट्रिएंट्स. आणि मग इथं जरा लक्षात आहे, इथून CO2 भरला जातो आतमध्ये, कार्बन डायऑक्साइड CO2 आतमध्ये भरला जातो. ओके, हे असा एक्सचेंज ऑफ गॅसेस व्हायला लागले. आणि इथं पण न्यूट्रिएंट्स किंवा जे वेस्ट आहेत ते पण वेस्ट इथंच भरले जातात, जे वेस्ट आहेत ते पण टिश्यू मधनं इकडं कॅपिलरी लेवललाच तो टाकला जातो, आणि इथून पुन्हा ते असं बाहेर काढलं जातं. काय चाललंय इकडं चाललंय CO2 प्लस वेस्ट व्हेनद्वारे बाहेर चालली, आणि इकडून काय यायला लागलंय, ऑक्सिजन प्लस न्यूट्रिएंट्स यायला लागलेत, ऑक्सिजन प्लस न्यूट्रिएंट्स. आर्टेरियल ब्लड आणायला लागले. हे कोणतं ब्लड आहे, याच्यामध्ये असतं आर्टेरियल ब्लड असणार आहे. ह्या आर्टरीमध्ये जे ब्लड आर्टरीमध्ये असतं त्याला म्हणायचं आर्टेरियल ब्लड. आणि इकडे कोणतं ब्लड असणार आहे, हे इकडं असतं व्हेनस ब्लड, म्हणजे जे व्हेन मध्ये आहे त्याला म्हणायचं व्हेनस ब्लड. हे असा कॉन्सेप्ट आहे. आणि एक्सचेंज ऑफ गॅसेस अँड न्यूट्रिएंट ऑकर ॲट कॅपिलरी लेवल. कळतंय का, 9th मध्ये होतं, हे महत्वाचं आहे, हे 9th मध्ये होतं का, चांगली गोष्ट आहे. कळतंय बेसिक. हा, ॲफिनिटी म्हणजे क्लोजनेस, एक आपली ॲफिनिटी असते ना आपल्या आईसोबत किंवा पप्पा सोबत. कोणी मला सांगतं की तुम्ही जास्त क्लोज कोणाच्या आहात, मम्मीच्या का पप्पाच्या? तुम्ही कोणाच्या जास्त क्लोज आहात, मम्मी का पप्पा? आता ते आन्सर नाही द्यायचं, बोथ. कल्पना म्हणते मम्मी, ओके. फादर, कोणीतरी म्हणाले मम्मी, कोणी म्हणाले पप्पा, कोणी म्हणाले बोथ, म्हणजे ते इक्वल ॲफिनिटी झाली. मीन्स यू हॅव हायर ॲफिनिटी फॉर युअर मदर दॅन दी फादर, असं एक म्हणता येईल. ओके. किंवा तुमच्या आई वडिलांमध्ये बघायचं झालं तर मम्मी हॅव हायर ॲफिनिटी फॉर यू दॅन युअर डॅड, और डॅड हॅव हायर ॲफिनिटी फॉर यू दॅन युअर मॉम. म्हणजे कधी कधी आपण पप्पाच्या लाडके असतो आईपेक्षा, म्हणजे पप्पामध्ये ना आपल्यामध्ये चांगला स्ट्रॉंग बॉन्ड आहे, त्याला माहिती आहे ॲफिनिटी, क्लोजनेस. समजतंय? डायपेटिसिस म्हणजे काय? डायपेटिसिस म्हणजे WBC स्क्विझिंग होऊन बाहेर पडतात. कशामधनं? हे कॅपिलरी मधनं, त्याला डायबेटिसिस किंवा वेसल आर्टरी मधनं किंवा व्हेसल मधनं, त्याला डायपेटिसिस म्हणतात. इट इज अ मुवमेंट ऑफ WBC ओके फ्रॉम ब्लड इन टू द टिश्यू, त्याला डायपेटिसिस म्हणतात. ज्याचं काहीच नाही त्याचं काय सर? ज्यांचं काहीच नाही त्यांचं काय, मला नाही कळलं. नो बॉन्ड विथ एनीवन. AYX अगोदर तुझं नाव ठीक कर, पुन्हा हे असं बोलत चल. ठीक आहे. फॅगोसायटोसिस इज द प्रोसेस ऑफ, चिन्मय बेटा, फॅगोसायटोसिस म्हणजे इनगल्फिंग ऑफ द मटेरियल बाय सेल. व्हॉट इज मीन फॅगोसायटोसिस? लिहा. एखादी गोष्ट गिळंकत करणे, खाणे, सॉल्विंग ऑफ मटेरियल बाय द सेल, त्याला म्हणायचं फॅगोसायटोसिस. ऍक्च्युअली सॉल्विंग ऑफ और इनगल्फिंग ऑफ सॉलिड मटेरियल, that is called as a phagocytosis. Or pinocytosis means drinking of material by cell. फॅगो म्हणजे गिळणे बेटा, फॅगो PHAGO, फॅगो म्हणजे गिळणे. सेल एखादी बॅक्टेरियाला किंवा एखाद्या दुसऱ्या ह्याला पॅथोजनला ह्याला त्याला गिळते, त्याला म्हणायचं फॅगोसायटोसिस, त्याला म्हणायचं फॅगोसायटोसिस. ब्लड कॅपिलरी म्हणजे काय असतात? ब्लड कॅपिलरी म्हणजे बेटा हे ब्लड आर्टरीचे फर्दर ब्रांचेस तयार होतात, आणि ह्या व्हेनसच्या ट्रायब्युटरीज आहेत, ह्या यांना म्हणायचं ब्लड कॅपिलरीज.
जिथे ऍक्च्युअल एक्सचेंज ऑफ गॅसेस किंवा न्यूट्रिएंट होत असतो बिटवीन ब्लड अँड टिश्यू, त्याला माहित असतं ब्लड कॅपिलरीज. ठीक आहे. अमिबा मध्ये होतं ना फॅगोसायटोसिस? हो होतं ना. नॉर्मल वेदिकाकडे एकदम सोपं बेटा. नॉर्मल कंडिशन आहे, मी रेस्टवर आहे किंवा मी जस्ट टिकवतोय, तर माझ्या बॉडीला जास्त ऑक्सिजनची गरज नाही ना, कारण की ती नॉर्मल काम करायला लागली. आणि मी आता 1 तास झालं एक्सरसाइज करायला लागलोय. हे लक्ष दे, 1 तास झालं माझं सायकलिंग किंवा जॉगिंग चालू आहे, पळायच लागलोय. आता माझे मसल किती काम करायली माझ्या बॉडी मधल्या? सगळ्यात मसल काम करायला ना एक्सरसाइज मध्ये, सगळ्यात मसल काम करायला. म्हणजे काम करायला म्हणजे काय लागणार आहे? ऑक्सिजन लागेल ना, एनर्जी लागेल. एनर्जीसाठी ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करावं लागेल. ग्लुकोजचं ब्रेकडाऊन करण्यासाठी एरोबिक रेस्पिरेशनची गरज आहे. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन लागणार आहे. म्हणून ड्युरिंग एक्सरसाइज जास्त ऑक्सिजन लागतो ना बॉडीला, बरोबर. आपण पळालो की धाप लागते, म्हणजे जास्त ऑक्सिजन लागायला. तसं मग 15 ml ऑफ ऑक्सिजन डिलिव्हर होतो ड्युरिंग एक्सरसाइज. आणि ड्युरिंग नॉर्मल कंडिशन 5 ml ऑक्सिजन डिलिव्हर होतो. ते कसा? कारण की आर्टिरियल ब्लड मध्ये जे ऑक्सिजन असतो 100 ml मध्ये, तो 20 ml आहे. आणि व्हीनस ब्लड मध्ये इथं किती आहे लक्षात ठेवा, इथं किती आहे 20 ml, इथं किती आहे 15 ml. हे व्हीनस ब्लड आहे, हे आर्टिरियल ब्लड आहे. तर मग इथं किती डिलिव्हर झाला टिश्यूला? 20 - 15 5 ml गेला बेटा, 5 ml गेला. बरं ठीक आहे शंभो, 3 रॉंग झाले, चांगले. वेदिका बेटा कळालं का? कळलं सर, थँक्यू. हा थांबा सर माझी कमेंट पोहोचत आहे का तुमच्याजवळ? हो येत आहे. उन्मेष बोला एकदा. कॉंग्रॅच्युल कोॲग्युलेशन म्हणजे काय? कोॲग्युलेशन म्हणजे आशिष कदम ब्लड गोठणे मराठी भाषेत. क्लॉटिंग ऑफ ब्लड, दॅट इज कॉल्ड कोॲग्युलेशन. रक्त गोठणे म्हणजे कोॲग्युलेशन. कालच्या डीपी मध्ये मला 25 आले होते सर, बऱ्याच अननोन कॉन्सेप्ट होत्या. तरी पण बहुत बढिया उन्मेष, खूप छान सर. तो अमिबॉइड प्रोटोझोआ फॉल्स फिट मध्ये पण हो ना फॅगोसायटस? होतं ना, होतं ना. त्याला एक शब्द आहे बघा, त्या फॉल्स फिटला एक शब्द आहे. कोण सांगतं मला? सुडोपोडिया. काय शब्द आहे? सुडोपोडिया. दे हेल्प इन फॅगोसायटोसिस. सुडोपोडिया, दे हेल्प इन ईटिंग एज वेल एज मूवमेंट. सर आरबीसी कंटेन हाउ मेनी हिमोग्लोबिन मॉलिक्यूल? आरबीसी कंटेन हाउ मेनी हिमोग्लोबिन मॉलिक्यूल असं नसतं बेटा कॉन्सेप्ट. असा काही कॉन्सेप्ट नाहीये हा की एका आरबीसी मध्ये किती हिमोग्लोबिन मॉलिक्यूल आहेत. ठीक आहे, असा काही कॉन्सेप्ट नाहीये. पण एवढं सांगाल तुला की आरबीसीनं स्वतःचा न्यूक्लियस पण सॅक्रिफाईस केलेला आहे हिमोग्लोबिनला अकोमोडेट करण्यासाठी. ठीक आहे. सर पीकेच डीपीपी घ्या ना प्लीज, आफ्टरनून लेक्चर मध्ये टाइम नसतो. बर, हो बरोबर आहे. पीकेच डीपीपीचं राहिलंय का डिस्कशन? राहिलंय डिस्कशन पीकेच डीपीपीचं? ठीक आहे चला. ओके घेऊया का? फिमेल मध्ये जेस्टेशन पिरियड मध्ये फिटसला ऑक्सिजन सप्लाय करण्यासाठी एचबी लेवल इन्क्रीज होतं का? यस होतं बेटा. पण ऍक्च्युअल मध्ये बघायला गेलं तर ते व्हायला पाहिजे, पण तसं होत नाही. ॲनिमिया होतो तिला. बघा ना, त्याला फिजिओलॉजिकल ॲनिमिया म्हणतात, कारण की ब्लड व्हॉल्यूम लेवल वाढते, त्यामुळं हिमोग्लोबिन लेवल कमी होतं. म्हणून की आधीपासूनच ते फॉलिक ऍसिड आणि आयरन टॅबलेट घ्यायला पाहिजेत जर का प्रेग्नन्सी जर ठेवायची असेल तर. असं आहे ते बेसिक कॉन्सेप्ट. ते कॉन्सेप्ट हिमोग्लोबिन वाढायला पाहिजे, पण तसं न होतं तिला ॲनिमिया होतं प्रेग्नन्सीमध्ये. असं का होतं? कारण की ब्लड व्हॉल्यूम लेवल खूप जास्त वाढते आणि हिमोग्लोबिन तेवढंच राहतं, असा त्याचा अर्थ आहे. सर मी परवाच्या पीके डीप मध्ये टॉप केला आहे. बहुत बढिया उन्मेष, कॉल कर एकदा, बोलूया बेटा आपण. हा आज रात्री कॉल कर उन्मेष, बोलूया. चला मी सोल्युशन सांगतो. पीकेच डीपीपी घेऊया. पीकेच डीपीपी. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड फाइंड आउट द इनकरेक्ट स्टेटमेंट. आता हा प्रश्न बघा, डायरेक्ट एनसीईआरटी मधल्या लाईन आहेत. आवर अंडरस्टँडिंग ऑफ प्लांट किंगडम हॅज चेंज ओव्हर टाइम. Fungi and member of Monera and Protista having cell wall have now been excluded from plant kingdom. Yes, initially they are kept in kingdom Plantae, but अभी वो plant kingdom में है क्या? नहीं. Correct statement है. Cyanobacteria that are also referred to as a blue-green algae are not algae anymore. ये भी correct है. Numerical taxonomy is based on chromosome number, structure and behavior. गलत. It is based on दोस्तों
100 of morphological character. और ये तो cytotaxonomy है. Chemotaxonomy that are used, the chemical constituent of plant to resolve confusion are also used by taxonomists these days. This is also correct statement. So C is the answer. Read the following statement. This is an exceptionally large group of plant occurring in a wide range of habitat. They provide us with food, fuel, medicine, and several other commercially important products. They range in size from tiny, almost microscopic, that is Wolffia, to tall tree, that is Eucalyptus, over 100 meters. Here we are talking about angiosperm. We are talking about angiosperm. 3 number, read the following statement A and E, A to E, and answer the question which follows. काय question है? How many above statement is or are correct? Correct विचारले. In liverwort, mosses, fern, gametophyte are free living. Yes, correct statement है. Gymnosperm and some fern are heterosporous. That is also correct. Sexual reproduction in Fucus, Volvax, and Albugo is oogamous. That is also correct. Sporophyte in liverwort is more elaborated than that in mosses. Wrong statement. उल्टा पाहिजे. Sporophyte in mosses is more elaborated than liverwort. This statement wrong है. Both Pinus and Mertensia are dioecious. गलत. Pinus is a monoecious plant and Mertensia is dioecious. तर 3 स्टेटमेंट करेक्ट आहेत. कसा क्वेश्चन होता? याला म्हणायचं गुगली दी अल्टिमेट क्वेश्चन आहे. कोणाचा बरोबर आला? एकदम बढिया क्वेश्चन आहे. हायपोक्सिया म्हणजे अभिजित वावुळे बेटा ऑक्सिजन लेवल कमी होणे टिश्यूची. ते सगळं शिकवतो मी. थांबा ना तुम्ही 2 मिनिट. आता ह्याच्यावर फोकस करा. क्वेश्चन नंबर 4, अर्थ इज डोमिनेटेड बाय एंजियोस्पर्म बिकॉज ऑफ. क्यों डोमिनेट हुए हैं? लार्ज नंबर ऑफ सीड. गलत. डोमेस्टिकेशन बाय ह्यूमन. गलत. एंटमोफिली म्हणजे पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. ते पण गलत. अँड अडॅप्टेशन टू वेरियस हैबिटेट. ते तर मी शिकवलं होतं ना. अडैप्टेशन टू वेरियस हैबिटेट. मैंने ये कहा था दोस्तों कि दैट इज ब्रायोफाइट और टेरिडोफाइट और अलगी, इनका जो रिस्ट्रिक्शन एरिया है, लिमिटेड रेंज है, क्योंकि दे रिक्वायर वाटर फॉर पॉलिनेशन, दे रिक्वायर वाटर फॉर ट्रांसफर ऑफ गैमेट. बट जिम्नोस्पर्म एंजियोस्पर्म दे स्प्रेड ऑल ओवर द वर्ल्ड. और सबसे ज्यादा सक्सेसफुल प्लांट है एंजियोस्पर्म बिकॉज दे आर अडेप्टेड टू वेरियस हैबिटेट. ओके, डेजर्ट है, एक्वेटिक भी प्लांट है और टेरेस्ट्रियल भी. क्वेश्चन नंबर 5, मॉस ग्रोज in moist and shady places because आता झालं they require water for transport of gamete. C is the answer. 6, in Phaeophyceae the gametes are. Phaeophyceae बोली तो ब्राउन अलगी. गॅमेट कसे आहेत सांगा? मी शिकवलं होतं ब्राउन अलगीचे गॅमेट कसे आहेत? अनइक्वल आहे, टू अनलॅटरली अटॅच. मैं हूं ब्राउन अलगी. तो फ्लॅज काय विचारलं? गॅमेट विचारलं का? फ्लॅजेला सांगतो. फ्लॅजेला कसे आहेत? अनइक्वल, टू अँड लॅटरल अटॅच. गॅमेट कसे असतात? पियर शेप्ड आहेत आणि फ्लॅजिलेटेड आहेत. कसे गॅमेट आहेत? कुठे गेला? कसे गॅमेट आहेत? पियर शेप्ड, बियर टू फ्लॅजेला दॅट आर लॅटरली अटॅच. बरोबर आहे. 2 इज द आन्सर. पायरिफॉर्म, बियर टू फ्लॅजेला, 1 लॉन्जिट्युडिनल अँड 1 ट्रान्सवर्स. पायरिफॉर्म अँड पियर शेप्ड आन्सर एकच आहे, पण ते 1 लॉन्जिट्युडिनल आणि 1 ट्रान्सफर असलं नाही इथं. पायरिफॉर्म अँड बियर 2 to 8 इक्वल नाही, हे पण नाही, खालचं पण नाही. Rajiv was taking a walk in garden when he noticed a tall fern plant, which is he had recently learned about in his biology class. Apply this knowledge. असं करायचं. जास्त फक्त अडचणीत जाऊ नका कुठं, पण प्लांट बघितलं की त्याचं सुरू करायचं क्लासिफिकेशन, मोनोकॉट आहे का डायकॉट आहे एवढं तर कळायला पाहिजे. Now he gained from class. How do we think he can best describe the same plant to his teacher? The fern म्हणजे टेरिडोफाइट. इट इज अ गॅमेटोफाइट विथ हेप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम इन ईच सेल. ये गॅमेटोफाइट नसतं इथे. प्लांट काय आहे? स्पोरोफाइट आहे. इट इज गॅमेटोफाइट नाही. इट इज स्पोरोफाइट दॅट प्रोड्यूस स्पोर बाय मिओसिस. दॅट इज करेक्ट आन्सर. डिप्लॉइड प्लांट असतं ते स्पोरोफाइट, टेरिडोफाइटचं लक्षात ठेवा. इट इज स्पोरोफाइट विथ हेप्लॉइड नंबर नाही, डिप्लॉइड नंबर असतं ते. सी इज आन्सर. क्वेश्चन नंबर 8, as compared to the gametophyte of bryophyte, as compared to gametophyte of bryophyte, that gametophyte of vascular plants are, vascular plant means pteridophyte, gymnosperm, angiosperm, तर ते असतात स्मॉलर विथ स्मॉल सेक्स ऑर्गन. यस, जसं जसं पुढे पुढे जाताल तुम्ही गॅमेटोफाइट छोटं छोटं होत राहील आणि स्पोरोफाइट वाढत राहील. तर ते सी इज द आन्सर. क्वेश्चन नंबर 9, इन रोडोफायसी म्हणजे रेड अलगी, फूड इज स्टोर्ड ॲज अ मॅनिटॉल अँड लॅमिनारिन इन. बरं, म्हणजे काय विचारले? रिप्रेझेंट डॉमिनंट फेज ऑफ द अबोव स्टेटमेंट. कोणत्या रॉंग आहेत आणि कोणत्या करेक्ट आहेत हा विचारले. इन रोडोफायसी फूड इज स्टोर्ड ॲज अ मॅनिटॉल अँड लॅमिनारिन. गलत.
In rhodophysi, food is stored as a fluoride in starch. Ovule of gymnosperm are not enclosed by ovary wall. This is correct statement. दूसरी correct है, पहली wrong है. Salvini is heteroporous, correct है. In pteridophyte, free living gametophyte represent dominant phase, wrong आहे. मग करेक्ट कुठल्या कुठल्या आहेत, काय करेक्ट आणि रॉंग विचारले. करेक्ट कुठल्या कुठल्या आहेत, ओव्हिल ऑफ जिम्नोस्पर्म आर नॉट इनक्लोज बाय ओव्हरी, ती करेक्ट आहे. सॅल्व्हिनिया हेटेरोपोरस ही पण करेक्ट आहे, म्हणजे दुसरी आणि तिसरी करेक्ट आहे आणि पहिली आणि चौथी रॉंग आहे, म्हणजे ए ऑप्शन आहे. पेपर डेंजर होता हा डीपीपी. हा, ज्यांना चांगले मार्क पडलेत खरंच त्यांचा अभ्यास आहे. हॉर्सटेल इज अ कॉमन नेम ऑफ टेरिडोफाइट, इक्वेसेटम, बी इज द आंसर. कोणी टॉप केला, किसने टॉप किया, पता लगा सर्किट मुंबई का टॉप का मेडिकल कॉलेज कौन सा है, किसने टॉप किया है दोस्तों, किसने टॉप किया है स्कोर वाइज. ग्रीष्मा वासनिक, बहुत बढ़िया. वेदिका लकड़े 40 आउट ऑफ 40. गणेश बंसवाल 40. रंजीत घुगे 40. वैदेवी नंदेश्वर 40. अथर्व बोर्डे 36. ओके, पुन्हा आणखीन कोणी आहे का 40, कोणी आहे आणखी 40. कोणी आहे आणखीन 40. नो सर. वेदांश 35. बढ़िया. हा पेपर सोपा नव्हता एवढा आणि कालचा तर नव्हताच. बघितलं, कालची तर टेस्ट घेतली म्हणून लेक्चर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला रे थांबूया आता, तुमचं लेक्चर सुरू होईल. बढिया तुषार बेटा, बढिया. ठीक आहे. एंटेमोफिली म्हणजे लेह विजया बेटा, पॉलिनेशन बाय इन्सेक्ट, इन्सेक्ट पॉलिनेशन त्याला म्हणायचं एंटेमोफिली. पॉलिनेशन बाय इन्सेक्ट त्याला म्हणायचं एंटेमोफिली. लक्ष दे. पॉलिनेशन तुम्ही कधी कधी मी जे असं डाऊट सेशन मध्ये घेतोय ते काय लिहायची गरज नसते, नाही लिहिलं तरी चालतंय किंवा लिहिलं तरी चालतंय, पण ज्या नोट्स आहेत त्या प्रॉपर लिहा मात्र, ते गरजेचं. हा, डाऊट सेशनचं नाही लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे. उद्या चला ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व बद्दल बोलूया. अतिशय महत्वाचं आहे, ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व बद्दल बोलूया उद्या चला. ठीक आहे, वाचत राहा. बघा आता हे काय, हा हे पण काम करावं लागतं. मेथी 2 फ्रेश, कोथिंबीर मोठी जुडी, घरचं काम आहे. टोमॅटो अर्धा किलो, बटाटो अर्धा किलो, वांगे अर्धा किलो, शेवगा पाव किलो, पालक फ्रेश, शेपू फ्रेश असेल तरच आणायचं. काय ते तोंडले फ्लावर म्हणजे कोबी आणि दोडका अर्धा अर्धा किलो. आलं लक्षात. बायोलॉजी बरोबर हे पण एक काम करत असतो मी, आणावं लागतं घरी. तुम्हाला काय करणार आहे रे, हा का आणता का नाही तुम्ही घरी, लक्षात ठेवा. बेग चलो. ठीक आहे, तेच जायचं नसतं. तेच काही लोक तेल येताल मक्की टू मक्की, हे मेसेज जर पाठवला मी तुम्हाला, समजा आता मक्की टू मक्की माहिती ना तुम्हाला काय येतं, उद्या सांगाल मक्की टू मक्कीचा कॉन्सेप्ट. ठीक आहे. बांबू ट्री बेल, आय थिंक इट इज जिम्नोस्पर्म. गलत, बांबू ट्री जिम्नोस्पर्म नाही, अँजिओस्पर्म आहे. सर माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग टिकत नाही, मी रोज लेक्चर मध्ये वेगवेगळ्या डिव्हाइसने लेक्चर जॉईन करतो, पण लेक्चर मध्ये त्याचा टाइम नव्यानं सुरू होतो, पण माझी अटेंडन्स बरोबर लागत असेल ना सर. लागते उन्मेष, लागते बेटा. ठीक आहे सर, 2 इयर कुठंच नाही. बर, बांबू अँजिओस्पर्म बेटा, बांबू बाबतीत कोणी विचारला प्रश्न, विधी बांबू बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याला आयुष्यात फक्त एकदाच फ्लावर येतात. मोनोकार्पिक प्लांट आहे त्याला, त्याला मोनोकार्पिक प्लांट म्हणतात. आयुष्यात त्याला फक्त एकदाच फ्लावर येतात बांबूला, लक्षात ठेवा. हे पुढं आहे. हा हा, चला एमसीक्यू ऑफ द डे पाठवत चला रे, ते राहिलंच आपलं, ते टास्क परत सुरू करावं लागेल. एमसीक्यू ऑफ द डे. ओके, ठीक आहे. चलो उद्या चला घेतो एमसीक्यू, किंवा आज घेऊया. चला चला, चलो बाय.